आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना, पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, ओ है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, ओ है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार, जो नाथ पर तन मनवार दे अपना अधिकार, ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन, स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन, आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए, सारी पृथ्वी उसकी रचना, उसका है प्रकाश, ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी ना गिरेगा गिरेगा, उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो करेगा गिरेगा, चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकार, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार, ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर, हाले हालेलुया।
हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हालेलुया। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़े आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 हालेलुया। पवित्र तू पवित्र, तू पवित्र येशू, पवित्र तू पवित्र, तू पवित्र येशू। मान आणि महिमा तुला देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझी उपकार स्तुती करतो। तुझ्या नावाला आम्ही गौरवच देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस। आमच्यावरती अनुग्रह केलास, कृपा केलीस, आणि म्हणूनच परमेश्वर आम्ही आज ह्या उपासनेमध्ये आल्यानंतर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि तुझ्या गौरवासाठी अर्पण आणू शकलो। आणि परमेश्वरा तुझी इच्छा होती तेवढं अर्पण आणण्यासाठी तू आमच्यावर कृपा ओतलीस आणि तेवढंच अर्पण दिलंस। त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो, गौरव देतो, सन्मान आणि मान महिमा तुला देतो। आज हे अर्पण आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो आणि म्हणतो परमेश्वरा हे तू आशीर्वादित तू कर, याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे। परमेश्वरा तुझा द्राक्षमळा वृद्धिंगत होऊ दे, अनेकांचं तारण आणि प्रभुदेवा अनेकांच्या शिष्यत्वासाठी परमेश्वरा या अर्पणाचा तो उपयोग तू करून घे। आम्ही यावेळेस प्रार्थना करतो, तुझं वचन ऐकत असताना तुझ्या पवित्र आत्म्याला आमचा शिक्षक होऊ देत। प्रभुदेवा मला तू आपल्या वधस्तंभाच्या आड लपव, तुझ्या नावाचं गौरव करून घे। तुझं वचन आज पुन्हा एकदा फलवंत व्हावं, 30 पट 60 पट आणि 100 पट पीक यावं, अशी तुझी कृपा आणि अनुग्रह तू हो। प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक, आमेन। बसावं। काल संध्याकाळी चर्चमध्ये मत्तई कृष शुभवर्तमानावर आधारित परीक्षा झाली। 38 लोकांनी या परीक्षेमध्ये सहभागी पण केलं। देव त्या सर्वांना आशीर्वादित करो। थोडा आवाज वाढव सूरज, बास कमी कर, म्हणजे मला दम लागणार नाही। 38 जणांनी सहभागी पण केलं आणि देव त्यांना त्यासाठी आशीर्वादित करो। त्यातील काही जण बोलत होते आणि ते म्हणाले आम्ही महिनाभर मत्तई कृष शुभवर्तमान वाचत होतो, 2-3दा वाचलं, 4दा वाचलं काही जणांनी, परंतु एक गोष्ट लक्षात आली की आम्ही नेहमी वाचण्यापेक्षा ह्याच्यात जास्त आहे। आणि म्हणून चर्च कमिटीला माझी विनंती आहे, जे परीक्षेला बसले त्यांचे नंबर निघणार आहेत, त्यांना चर्चकडनं बक्षीस देणं गरजेचं आहे।
प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आध्यात्मिक सेवा आहे. दुसरी सूचना, पुढच्या महिन्यामध्ये 24 फेब्रुवारीला शनिवारी संध्याकाळी 7 वाजता मार्क्स शुभवर्तमानावरती परीक्षा होणार आहे. आज कालच्यासारखे 100 प्रश्न असणार आहेत. आम्हाला किती मार्क पडतात यापेक्षा माझ्याकडून मार्क्स शुभवर्तमान 2-3दा वाचून होतं आणि त्यातले असणारे बारकावे समजतात. आता कालच्या परीक्षेतली एक गंमत सांगतो. एक प्रश्न होता आणि प्रश्न होता शल्मोनाला भेटण्यासाठी जी राणी आली ती आलेली राणी कोठून आली होती, है ना? सगळ्यांनी उत्तर लिहित असताना बहुतेकांनी उत्तर लिहित असताना, सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा जे उत्तर लिहिलेलं आहे ते लिहित असताना ते जे कानपाठ उत्तर आहे ते लिहिलंय. काय लिहिलंय? शबाची राणी. मत्तयकृत शुभवर्तमानाकडे लिहिलंय दक्षिणेकडून आलेली राणी. ओके. त्याच्यामुळं मार्क्स शुभवर्तमानामध्ये पण आम्ही वाचतो, आमचा अभ्यास होतो, आम्हाला ते पुस्तक चांगलं समजेल म्हणून वाचा. बक्षीस भेटतं की नाही, भेटत नाही ही वेगळी गोष्ट आहे. देवाने त्या ठिकाणी गेलं तर आम्हाला म्हणलं पाहिजे भल्या व विश्वासू दासा. आणि त्यासाठी येऊयात. तिसरी महत्त्वाची सूचना आहे, निराभिमा खोऱ्यातील ख्रिस्ती मेळावा 2 वर्षानंतर शताब्दीकडे जात आहे. त्या अनुषंगाने निराभिमा खोऱ्यातील ख्रिस्ती मेळाव्याच्या कमिटीच्या वतीने मागील मेळाव्यामध्ये एक शताब्दीची सुविनेर कमिटी तयार करण्यात आलेली आहे. त्या कमिटीचे प्रमुख पास्टर बेंजामिन तिवारी, त्यांच्यासोबत पास्टर खावडिया, त्यांच्यासोबत पास्टर प्रभाकर साळवे, त्यांच्यासोबत पास्टर अब्राहम श्रीवास्तव आणि केडगावचे पास्टर के प्रसाद, ह्या 5 जणांची सुविनेर कमिटी आहे. आणि काल सुविनेर कमिटीची मीटिंग झाली. बऱ्याच गोष्टी समोर आल्यात, परंतु त्यांच्याकडून एक सांगणं पत्र तर येईलच, परंतु सांगणं हे आहे, जर तुमच्याकडं जी विशेष करून वयोवृद्ध मंडळी आज भक्तीमध्ये बसलेली आहे आणि जी ऐकत आहे त्यांच्यासाठी सांगणं आहे, जर तुमच्याकडं मेळ्याचे जुने फोटो, जुने मासिक किंवा एखादं मासिक की ज्याच्यामध्ये मेळ्याविषयी काय लिहिलेलं आहे असं जरी असेल तर ते सगळं जे आहे ते तुम्ही तुमच्या चर्चमध्ये असणारे जे मेळ्याचे डेलिगेट्स आहेत त्यांच्याकडं तुम्ही ते सुपूर्त करावी अशी आपणा सर्वांना विनंती आहे. त्याला लागूनच विनंती ही आहे की जर समजा मेळ्यामध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला सेवेसाठी पाचारण झालं किंवा तुम्ही त्या मेळ्यामध्ये स्वतःविषयी काहीतरी शिकलात, तारण झालं, तर त्याविषयीची पण माहिती जर तुम्ही लिहून दिली नावासहित तर बरं होईल. माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो. मी माझं देवाला समर्पण केलं की मी देवाच्या सेवेत येईल, परंतु मी कोणाला सांगितलं नव्हतं आणि कोणाशी बोललो नव्हतो की मी, कारण अजून विचारत होतो सांगायचं कसं. आणि बारामती चर्चमध्ये मेळावा होता, त्यावेळेस पास्टर मोजेस डेव्हिड नागपूरचे त्यांचा संदेश होता. रविवारची भक्ती झाल्यानंतर आम्ही त्यावेळेस दौंडवरून येऊन बोर्डिंगमध्ये राहायचो आणि चर्चची रविवारची भक्ती झाल्यानंतर पुष्कळ लोक मोजेस डेव्हिड यांच्यासमोर प्रार्थनेसाठी उभा होते. त्यावेळेस इथं असं कवाडाचं दार होतं निळ्या रंगाचं आणि इथं पास्टर मोजेस डेव्हिड उभा राहून म्हणजे ह्या खिडकीच्या इथं उभा राहून ते प्रार्थना करत होते. आणि मी सर्वात शेवटी त्यांच्याकडे आलो आणि आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, मी तुझ्यासाठी काय म्हणून प्रार्थना करावी, कशासाठी प्रार्थना करू. आणि मी त्यांना म्हणताना म्हणालो, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना ही करायची, कारण की त्यांना अपेक्षा होती यदा कधी मी म्हणाले शिक्षणासाठी अमुक गोष्ट. मी त्यांना म्हणालो, तुम्ही जगातली पहिली व्यक्ती आहात की ज्या व्यक्तीला मी हे सांगत आहे, मला पाळकीय सेवेला बाहेर जायचं आहे, देवाने मला पाचारण केलेलं आहे म्हणून प्रार्थना करा. आणि पास्टर मोजेस डेव्हिड म्हणाले, आज जेवढ्या प्रार्थना मी केल्या त्यापेक्षा ही निराळी आणि वेगळी प्रार्थना आहे. मेळ्याला मी ह्या ठिकाणी आलो ह्याचं सार्थक आज झालं. अशा काही साक्ष असतील तुमच्या जीवनात, तुम्ही त्या लिहून देऊ शकता. 100 पानाचं शताब्दीला सुविनेर, इतिहास वजा फोटो वजा सुविनेर तयार होणार आहे. ह्याच्यानंतर येणारी जी पिढी आहे त्यांना हे माहीत पाहिजे मेळा काय. काल मलाही खूप समजलं हो कसा मेळा सुरू झाला. एक सुंदर संकल्पना आहे. तुमच्याकडे काही जुने फोटो असतील, मासिकं असतील, पुस्तकं असतील, मिशनऱ्यांनी पत्रव्यवहार केला त्यांचं काय माहीत असेल, मिशनऱ्यांनी सांगितलं ते लिहून द्या, मिशनऱ्यांची नावं टाका. कारण की
एक सुंदर पुस्तक तयार करून शताब्दीच्या वेळेस आपणापर्यंत ते पोहोचणार आहे. त्यामुळं प्रार्थनापूर्वक त्यासाठी सहकार्य करा. आणि आजपासूनच शताब्दीचा असणारा जो मेळावा आहे, 8 दिवस चालणार आहे, रविवार ते रविवार, त्यासाठी प्रार्थनेमध्ये राहा, देवाचं गौरव करा, देवाची कृपा मागा. कारण की त्याचा दृष्टिकोन हा आहे की देवाचं गौरव व्हावं, माणसाचं नव्हे. लोकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, एक मोठं संजीवन उभं राहावं, हा त्याचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून त्यासाठी प्रार्थनेत ना माणसाचं गौरव झालं नाही तरी चालेल. कारण शास्त्र लिहिताना म्हणतं, जर कुणी ह्या ठिकाणी सन्मान घेतो तर परत त्याला स्वर्गात सन्मान भेटणार नाही. आणि आम्हाला इथं सन्मान नकोय. आम्हाला देवाने म्हटलं पाहिजे, भल्या विश्वास उदासा. शताब्दी मेळ्याची किंवा दरवर्षाचा मेळा हा कार्यक्रम नाही किंवा तो सामाजिक गोष्ट नाही, ती आध्यात्मिक गोष्ट आहे. कालची एक गोष्ट सांगतो की जी ऐकली ती इतकी सुंदर आहे. पास्टर बेन पास्टर क्लिफ्टन, सध्या त्यांचा मुलगा ज्युनियर क्लिफ्टन जे आहेत ते सिंगापूरला आहेत, हार्वेस्टर बाप्टिस्ट चर्चचे. आणि त्यांना नॉर्टन मेमोरियलला मेळा असताना त्यांना बोलवलं होतं संदेशासाठी. ज्या वेळेस हे मिशनरी क्लिफ्टन येऊन संदेशाला उभा राहायचे ना, कुठून तरी एक पांढरा कबूतर यायचं आणि ते कबूतर असं वर उभं राहायचं, वर थांबायचं. ते कबूतर आवाज करत नव्हतं, काय बोलत नव्हतं, गुटरगो शांत बसायचं. आणि ह्यांच्या संदेशाची सुरुवात झाली की ते यायचं आणि देवाचं वचन प्रखरपणे यायचं. आणि मग काल पालक लोक हे जे 3 वयोवृद्ध आहेत ना सध्या, हे म्हणले त्यावेळेस आम्ही लहान होतो, आम्हाला बेंचवर बसायची परवानगी नव्हती. का? कारण बेंचवर बसलं ना आम्ही पाय हलवायचो आणि म्हणून आम्हाला सांगितलं होतं पाय हलवता तुम्ही खाली बसा. आम्ही खाली बसायचो. म्हणाले एक मुलगा उठून जात नव्हता, कारण की ते देवाच्या आत्म्याचं काम होतं. मग त्यांनी एकाने सांगितलं, एका तर आमच्या मुलाला उठून जाता येईना, त्याला जर पोटात गडबड सुरू झाली, सगळं त्याने तिथंच केलं, पण तो काय उठाना आणि देवाच्या आत्म्याने काम केलं. आणि ते असणारे क्लिफ्टन म्हणताना म्हणाले, आज कोणाला ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे. आणि त्या दिवशी लोकांनी आपल्या खिशातली तंबाखूची पुडी काढली आणि स्टेजला आणून टाकली, चुन्याची डबी टाकली, बिड्या टाकल्या, काही जण रडले. मी विचारलं, हे नेहमीच होतं? ते म्हणले, दुसरं नेहमी होत नाही. म्हणाले, काय झालं? त्या दिवशी म्हणाले मिशनरी लोक कामगाराकडे गेले, जे सेवा करतात ना संस्थेसंगती, ते म्हणाले, मी त्यावेळेस तुला मुद्दाम होऊन असं केलं, तुझ्या घरी प्रार्थना होती पण तुम्हाला असं बोलला म्हणून मी आलो नाही, माझी क्षमा कर. मिशनऱ्यांनी क्षमा मागितली. त्या दिवशी पश्चातापाचं काम झालं. त्याला म्हणतो आपण, म्हणून देवबाप म्हणतो, आध्यात्मिक मेळे भरवा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या इतिहासाच्या पुस्तकात खूप येईल, खूप गोष्टी आहेत. काल 1.5-2 तास बसलो आम्ही. दर 15 दिवसाला बसणार आहोत. प्रार्थना करूया, देवा तुझी कृपा, तो देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया. जो वाचलेला शास्त्रपाठ आहे मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय, याच्या 13व्या वचनापासून 23व्या वचनापर्यंत. मुळात मी बोलणार आहे वचन 23च्या शेवटच्या भागावर, की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला उद्देशून म्हणताना असं म्हणतो, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. 2 गोष्टीकडे आम्ही लक्ष लावणार आहोत, देवाची गोष्ट, माणसाची गोष्ट. हा असणारा शास्त्रपाठ घडत असताना येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसंगती बराच वेळ आहे. अजूनपर्यंत येशूने आपल्या शिष्यांना हे सांगितलेलं नव्हतं की मी आता यरुशलेमेकडे गेल्यानंतर शास्त्री आणि पुरुषी मला धरणार आहेत, मला वधस्तंभावर देणार आहेत, मी मरणार आहे, माझं पुनरुत्थान होणार आहे, की देव मला पुन्हा मेल्यातून उठवणार आहे. आणि हे अजून येशूने कोणालाही सांगितलं नव्हतं, की ज्यासाठी मुळात येशूला जगात पाठवलं होतं. कारण येशूला मुळात जगात यासाठीच पाठवलं होतं की त्याने या जावं, हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास मनुष्याचा पुत्र जगात, तो पण सांगितलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस ते फिलिपाच्या कैसऱ्याकडच्या भागात ते आले, त्यावेळेस येशूने आपल्या शिष्यांना एक प्रश्न विचारला. आणि येशूचा प्रश्न हा होता, मला लोक कोण म्हणून म्हणतात? लोक मला कोण म्हणून ओळखतात? लोकांमध्ये माझी ओळख काय? आणि मग त्याच्या असणाऱ्या प्रेषितांनी आणि शिष्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले, कित्येक म्हणतात एलिया आहे, कित्येक म्हणतात इर्मया आहे, कित्येक म्हणतात संदेशातील कुणीतरी एक पुन्हा जन्माला आलेला आहे. आणि सगळं ऐकल्यानंतर येशू म्हणला, ठीक आहे, हे जे आहे लोकांचं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या संगती बरेच दिवस आहात,
बरेच वर्ष तुम्ही संगती घालवलेत. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तुम्हाला माझी ओळख काय आहे? तुम्ही मला काय म्हणून ओळखता? इतरांसारखीच तुमची माझी ओळख आहे का? आणि मग संत पेत्र जो म्हणताना म्हणाला, आपण जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात, किंवा आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि ज्या वेळेस पेत्राने हे वाक्य वापरलं त्यावेळेस येशू पेत्राला म्हणताना सांग, पेत्रा धन्य तुझी, कारण की मांस आणि रक्त म्हणजे तुझ्या विचाराने तुला हे प्रगट झालं नाही, तर देवाने माझ्या स्वर्गीय पित्याने तुला हे प्रगट केलेलं आहे. आणि ज्या वेळेस पेत्राने हे सांगितलं की तू ख्रिस्त आहेस, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये ज्या गोष्टीसाठी आला त्याची योग्य ती ओळख ज्या वेळेस त्याच्या शिष्यांना झाली, त्यानंतर येशूने मी वधस्तंभावर जाऊन मरणार आहे याविषयी 3 वेळेस येशूने आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या वेळेस सांगितलं. आणि ते मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये आणि इतर शुभवर्तमानामध्ये आम्हाला लिखित स्वरूपात सापडतं. परंतु या ठिकाणी पहिल्या वेळेस येशू ख्रिस्त ज्या वेळेस ते म्हणाले की तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस, हे ज्या वेळेस येशूने सांगितलं त्यावेळेस संत पेत्र बोलला. त्यावेळेस येशू त्याला म्हणता, येशूने त्यानंतर म्हणजे ही घटना घडली, येशूची योग्य ती ओळख ज्यासाठी येशू आला ते आता त्याच्या लोकांना माहीत आहे, जवळच्या लोकांना माहीत आहे, त्यांनी त्याची ओळख करून घेतली, त्यांना त्याची खात्री झाली. आणि त्यानंतर म्हणून 21 वचन म्हणतं, तेव्हापासून म्हणजे या घटनेपासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरुशलेमेस जाणार आहे, आणि यरुशलेमेस गेल्यानंतर वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे. पहिल्या वेळेस येशूने शिष्यांना सांगितलं बोलल्या की त्यावेळेस त्यांना समजतं पेत्राच्या द्वारे हा ख्रिस्त आहे, ज्याची वाट यहुदी राष्ट्र, इस्रायल राष्ट्र शतकोनिशतक पाहत आहे, ज्याच्याविषयी जुन्या करारातल्या पुस्तकांमध्ये भविष्यकथन केलं आहे, त्याची आम्ही वाट पाहण्याची गरज नाही. तो आता आमच्यामध्ये आहे, त्याची ओळख झाली. हाच तो मसीहा आहे. ख्रिस्त म्हणजे मसीहा, हाच तो मसीहा आहे, हाच तो आहे ज्याची आम्ही आता वाट पाहत होतो, ज्याच्याकडे आमच्या पूर्वजांनी लक्ष लावलं की जो येऊन आमच्यासाठी गोष्टी करेल, आमच्यासाठी भौतिक गोष्टी करेल, हा त्यांचा दृष्टिकोन होता. पण बायबल सांगते की तो आध्यात्मिक राज्य प्रस्थापित करण्यासाठी येणार आहे. म्हणून प्रभूच्या प्रार्थनेचं वाक्य आहे, तुझे राज्य येव. देवाचं राज्य मनुष्याच्या जीवनामध्ये आणण्यासाठी येणारा मसीहा तो हाच आहे. ज्या वेळेस हे पेत्राने प्रगट केलं आणि उरलेल्या शिष्य आणि प्रेषिताने त्याला मान्यता दिली, तेव्हापासून येशू सांगू लागला की आता जर मी ख्रिस्त आहे तर ख्रिस्ताचा येण्याचा दृष्टिकोन आहे की त्याने दुःख सोसावी, वधस्तंभावर मरण सहन करावं, त्याला पुरलं जावं आणि त्याने पुनरुत्थित व्हावं हे सांगण्यास सुरुवात केली. आणि पहिल्या वेळेस येशूने आपल्या शिष्यांना हे सांगितलं आणि हे सांगितल्या त्याच्या जवळ एक शिष्य उभा आहे, त्याचं नाव आहे पेत्र. आणि हा पेत्र जो आहे, पेत्र जवळ आला आणि जवळ घेऊन पेत्राने तिथे काय लिहिलं बघा, तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन, म्हणजे काय, येशू थांबलाय, सगळे शिष्य थांबलेत, येशूने वाक्य उच्चारलं. मग शास्त्र असं म्हणत नाही, पेत्र येशूच्या जवळ गेला, येशू थांबलाय, त्याने येशूच्या हाताला धरून आपल्या जवळ घेतलं. तो येशूकडे जात नाही, त्याच्या जवळ घेतलं, ओढून घेतलं. आणि मग पेत्र त्याच्या संगती बोलू लागला. पेत्र त्याच्या संगती जे बोलत आहे, जे शब्द आहेत, आम्हाला कानाला ऐकण्यासाठी फार चांगले आहेत. आमच्या दृष्टिकोनातून किंवा जगाच्या दृष्टिकोनातून कुठलाही शिष्य आपल्या गुरुविषयी हीच अपेक्षा ठेवू शकतो की त्याने असं बोलू नये आणि त्याने मरू नये. परंतु येशू ख्रिस्त ज्यासाठी जगामध्ये आला होता त्याच्या विरुद्ध पेत्राचं बोलणं होतं. आणि म्हणून तो जवळ घेऊन म्हणाला, प्रभूजी, हळू नसेल बोलला हो, प्रभूजी, आपणावर दया असो, म्हणजे असं घडू नये, हे प्रभू तुझ्या संगती घडू नये. का? तो म्हणतो असे आपल्याला होणारच नाही. तो म्हणतो हे तुम्हाला होणारच नाही याची मला खात्री आहे, कारण आतापर्यंत तुम्ही केलेले चमत्कार, तुम्ही सांगितलेलं डोंगरावरील प्रवचन, तुम्ही करत असणाऱ्या अनेक गोष्टी ह्या आम्हाला हे दाखवत हे घडणार नाही. आणि येशूने पेत्राकडे वळून पाहिलं, पेत्राकडे बघितलं येशूने, आणि येशू पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला आडखळण आहेस.
येशू ख्रिस्त पेत्राला म्हणत नाही, पेत्राच्या आतमध्ये जो सैतान काम करत आहे त्याला तो म्हणतो. कारण की संत पाऊल इफिस्करास पत्र 6 अध्याय त्या ठिकाणी तसं म्हणतो, आमचं झगडणं हे रक्त मांसाबरोबर नव्हे तर अधिपती, अधिकारी आणि दुरात्म्याबरोबर आहे. आम्ही ज्या वेळेस एखाद्या माणसासंगती झगडतो आणि ज्या वेळेस आम्ही देहासंगती देह झगडतो त्यावेळेस त्याची आम्हाला काही लाभ होणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही हे ओळखतो, हा माणूस मी देवाच्या राज्यासाठी काम करतोय म्हणून मला विरोध करत आहे, आणि ज्यावेळेस आम्हाला समजतं हा क्ष माणूस नव्हे तर ह्या माणसाच्या मागं सैतान काम करत आहे, आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, अरे सैताना माझ्या मागं निघून जा, बाजूला हो, एका बाजूला हो, तुझं माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळ नाहीस. कारण की आता पहिली गोष्ट पाहूयात की देवाचं काम काय आहे, मग पाहूयात मनुष्याचं काम काय आहे, आणि मग आपण लागू करण्याकडे येणार आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सदैव नेहमी देवाचं काम आणि जगाचं काम किंवा माणसाचं काम याकडे लक्ष लावावं लागतं. दोन्ही ह्याच्यावरती आम्ही प्रवास करत असताना अनेक वेळेस ख्रिस्ती जगामध्ये माणसाच्या कामालाच देवाचं काम म्हटलं गेलं. अनेक वेळेस मी उदाहरण सांगितलं, आज पुन्हा सांगतो. एका तरुण व्यक्तीला काही लोक कोर्ट केसेससाठी पैसे मागायचे, आणि त्या व्यक्तीला सांगितलं तू दशांश नाही टाकला देव, पण तू कोर्ट केसेससाठी दे. आणि त्या तरुण व्यक्तीचं माझं बोलणं झालं, आणि ती व्यक्ती म्हणाले, पाळक साहेब माझा एक प्रश्न आहे, तेवढं जर तुम्ही उत्तर दे बरं. मी माझ्या असणाऱ्या संस्थेमध्ये ज्या कोर्ट केसेस आहे त्याला मी पैसे देत आहे, आणि मी जे देवाला द्यायचं त्यातूनच मी तिथं देत आहे, मग मी देवाचंच काम करत आहे. मी म्हणलं हे साफ खोटं आहे. कोर्टाला पैसे देणं हे देवाचं काम नाही, ते वेगळ्यातून दे. जे देवाचं आहे ते देवाला दे, कारण की देवाचा दशमांश देवाला आम्ही दिलेले अभिवचन त्यातून काढून आम्ही दुसऱ्या गोष्टी करू शकत नाही. जे देवाचं ते देवाला द्यायला पाहिजे. जर आमची एखाद्यावर खूपच प्रीती आहे आणि संस्थेवर आणि लोकांवर खूपच प्रीती आहे, ज्याच्यावर केस झालेली आहे किंवा झालेली आहे किंवा होणार आहे, त्यांना देण्यासाठी आम्ही आमच्या खिशातून द्यायचे, आमच्या गरजेतून द्यायचे, देवाच्या भांडारातून द्यायचं नाही. अनेक वेळेस ख्रिस्ती जगामध्ये बी पेरलं गेलेलं आहे. आम्ही जर संस्थेला देतो तर देवाला देतो, अजिबात नाही. देवाला देणं आणि देवाच्या सेवेशिवाय देणं यात फरक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक वेळेस मोठ्या मोठ्या संस्थांचे होर्डिंग लागतात. ह्या होर्डिंग असतं सुवार्तेची सभा, आणि त्या असणाऱ्या सुवार्तेच्या सभेमध्ये येशूच्या सुवार्तेचा भ्रष्ट शब्द देखील सांगितला जात नाही. आणि संत पाऊल गलातिकरास पत्रामध्ये म्हणताना असं म्हणतो, मी सांगितलेल्या सुवार्तेशिवाय जर निराळी सुवार्ता तुम्हाला कोणी सांगितली तर तो शापभ्रष्ट असो, आणि मी येऊन जरी सुवार्ता बदलली तरी मी शापभ्रष्ट असो. अनेक वेळेस ख्रिस्ती जगामध्ये लोकांना असं वाटत आहे आम्ही जे करत आहोत तेच दैवी आहे, तेच देवाचं आहे. अजिबात नाही. देव पवित्र शास्त्रामध्ये देवाचं काय आणि माणसाचं काय, देवाचं काय आणि जगाचं काय याविषयी बायबलमध्ये फार स्पष्ट करतो. आज चर्चला येताना किती जणांनी बायबल आणलंय हो? ज्यांच्याकडनं, राजेश आहे का बायबल आपल्याकडं? ज्यांच्याकडं नाही, बॉक्स घेऊन तिथं उभा करा, जाताना प्रत्येकाच्या हातात एक एक बायबल द्या. बायबल आम्ही देवाचं वचन, हे आमचं प्रियकराने आम्हाला लिहिलेलं लव्ह लेटर आहे. याच्यामध्ये आमच्या जीवनाची मार्गदर्शक तत्व आहेत. याच्यामध्ये आम्ही काय चालावं, काय बोलावं, कुठं बसावं, कुठं बसू नये, काय खायचं, काय प्यायचं, कुठं उभं राहायचं, कसं राहायचं, घरात कसं राहायचं, बाहेर कसं राहायचं, लोकांशी कसं राहायचं, व्यवहार कसे करायचे नाहीत, हे सगळं ह्यात लिहिलेलं आहे. हे केवळ आध्यात्मिक नाही, ह्याच्यामध्ये भौतिक जीवनाविषयी पण गोष्टी आहे. एक साधं उदाहरण सांगतो. जर तू खादाड असेल तर आपल्या गाळ्याला सुरी लाव. म्हणजे काय? म्हणजे काय? ह्याचा अर्थ एखाद्या माणसाने कबूल करायचंय की तो खादाड आहे. खादाड म्हणजे काय? आपलं जो आहार आहे त्याच्यापेक्षा पोटाच्या वर जेवणं. दुसरी महत्वाची गोष्ट, जेवत असताना अन्न दुसऱ्याचं असेल, पोट आपल्याचं आहे, आपलं आहे, विसरून जेवणं, त्याला म्हणतात खादाड. खादाड म्हणजे काय? जो माणूस जेवणासाठी जगतो, जगण्यासाठी जेवत नाही. खादाड म्हणजे काय? की ज्याला सारखं असं वाटतं, सारखं त्या प्राण्यांसारखं रवंत चालूच राहावं. आमच्या शरीराला लागतं तेवढं आम्ही खायला हवं. आणि शास्त्र, तू जर खादाड असशील तर आपल्या गळ्याला सुरी लाव. म्हणजे काय? गळा काप? अजिबात नाही.
ते खायचं कमी कर. देवाने तुझ्या शरीराला सांगितलंय पोषक जेवढे तेवढंच खा. आणि त्याला लागून शास्त्र दुसरीकडे वचन सांगतं, जे अन्न नाही त्याच्यावर पैसे खर्च करू नको. म्हणजे अन्न नाही म्हणजे जे खाल्ल्यानंतर माझ्या किंवा प्याल्यानंतर जे माझ्या शरीराला पोषक होत नाही, तर माझ्या शरीराचा घात करतं, त्याच्यावर पैसे खर्च करू नको. तू जर खादाड असला म्हणजे आम्ही कसं जेवायचंय हे आम्ही ठरवायला पाहिजे. आपल्या घरी झोपून जेवायचं मुलांनो, बाहेर गेल्यानंतर फार शिस्तीत जेवायचं. ह्या असणाऱ्या पेरच्या पुढं बोटं भिजायला नकोय. जेवत असताना समोरच्या माणसाने म्हटलं पाहिजे आई वडिलांनी काय संस्कार केलेत. घरी आल्यानंतर आई वडिलांनी जरी म्हटलं ना, अरे काय तू खातोय असं, नीट खा, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु आम्ही जेवत असताना मोजकं जेवायचं. शास्त्र बऱ्याच गोष्टी शिकवतं. मग देवाचं कार्य काय आहे? देवाचं कार्य काय आहे? देवाच्या गोष्टी काय त्याकडे पाहत. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, देवाची गोष्ट म्हणजे देवाने पवित्र शास्त्रामध्ये विधित केलेल्या पद्धतीप्रमाणे गोष्टी करणे, देवाने दिलेल्या पॅटर्न नुसार काम करणे. ज्या वेळेस आम्ही देवाच्या पद्धतीनुसार गोष्टी करतो त्यावेळेस आम्हाला हे समजतं की मी बरोबर चाललेलो आहे, ते देवाचं काम आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा जेव्हा आम्ही गोष्टी पाहतो, जुन्या करारात आल्यानंतर परमेश्वराने सांगताना सांगितलेलं आहे की तुम्ही लोकांनी वस्त्र घालत असताना तुम्ही मिक्स वस्त्र घालू नये, कारण की मिक्सचर देवाचं आहे. मिक्सचर देवाचं आहे. दोन वस्तू एकत्र येणं हे देवाचं काम आहे, माणसाचं नाही. म्हणून देव माणसाला संक्रमित गोष्टी करायची परवानगी देत नाही. आणि प्रिय बंधू, म्हणून देवाने जीवनाच्या प्रत्येक गोष्टीसाठी पॅटर्न बायबलमध्ये दिलाय. म्हणून परमेश्वर मोशेला म्हणाला सिनाय पर्वतावर, मोशे मी तुला दाखवलेल्या निवास मंडपाच्या नमुन्याप्रमाणे जर तू तयार करशील तर मी येईल. उदाहरणार्थ, एखाद्याला जर देवाने पाळकीय सेवेसाठी पाचारण केलं आणि हा पाळकीय सेवा करणारा माणूस जर पाळकीय सेवा सोडून दुसरं करत असेल, परंतु ते बरोबर नाही. एखाद्याला देवाने जर समजा सुवार्तिक म्हणून पाचारण केलेलं आहे, पण त्याला जर पाळक व्हायची गडबड झाली तर ते बरोबर नाही. उदाहरणार्थ, डॉक्टर बिली ग्रॅम यांच्याकडे एक शिष्टमंडळ आलं आणि ते येऊन त्यांना म्हणाले, आम्ही गेल्या वर्षांमध्ये अमेरिकेचा सर्वे केलेला आहे आणि अमेरिकेचा सर्वे केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला जेवढे लोक ओळखत नाहीत त्यापेक्षा अधिक आणि पुष्कळ लोक तुम्हाला ओळखतात. आणि म्हणून आम्ही शिष्टमंडळ म्हणून तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत, येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षाचं इलेक्शन आहे, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी उभा राहावं आणि अमेरिकेला एक चांगला राष्ट्राध्यक्ष, धार्मिक राष्ट्राध्यक्ष भेटेल. चांगली संकल्पना आहे ना? चांगली आहे की नाही संकल्पना? धार्मिक राष्ट्राध्यक्ष भेटेल. आणि डॉक्टर बिली ग्रॅम म्हणाले, मला देवाला विचारायला पाहिजे, देवासंगती मला बोलायला पाहिजे, तुम्ही आला ठीक आहे. आणि डॉक्टर बिली ग्रॅम यांनी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने सांगताना सांगितलं, बिली, आय हॅव कॉल्ड यू टू बी ॲन इव्हँजलिस्ट, नॉट ॲज द प्रेसिडेंट. ते शिष्टमंडळ परत भेटायला आणि ते म्हणले, तुमची ऑफर तुमच्याकडे राहू द्यात, माझ्या देवाने मला स्पष्टपणे सांगितलंय मी तुला सुवार्तिक म्हणून बोलावलेला आहे आणि हा मनुष्य आयुष्यभर सुवार्तिक राहिला. अनेकांनी त्यांना दीक्षा दिली, पाळक म्हणून ते म्हणायचे मला सुवार्तिक म्हणलेलं आवडतं, कारण की त्यांचं ते पाचारण होतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही होतो देवाची गोष्ट देवाच्या बायबलमध्ये सांगितली त्या पद्धतीने ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस ते देवाचं काम आहे. या ठिकाणी येशू विषयीचा वृत्तांत आहे. येशूला देवाने ह्या जगात यासाठी पाठवलं होतं. मत्तई शुभवर्तमान 18 अध्याय 11 वचन, तो हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. त्यानंतर पहिला अध्याय 23 वचन, मत्तई शुभवर्तमान पहिला अध्याय 23 वचनात लिहित असताना लिहिलं आहे, त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. लूक शुभवर्तमान 19 अध्याय 11 वचनात लिहिलं आहे, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारा जगात आलेला आहे. येशू जगामध्ये यासाठीच आला की जे हरवलेले आहेत त्यांना शोधून त्यांचं तारण करावं, त्यांना पापक्षमा मिळावी. जे देवापासून दूर गेलेली मनुष्य जाते त्यांना पुन्हा देवाचं मूल करावं. म्हणून योहान 1:12 मध्ये योहान म्हणतो, जितक्यांनी येशूच्या द्वारे त्याच्यावर किंवा येशूवर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. देवाचं मूल करण्यासाठी आला. हा येशूचा मूळ दृष्टिकोन, मूळ विश्वास, मूळ सिद्धांत, मूळ दृष्टांत होता, ज्यासाठी येशूला जगात पाठवलं. आणि या ठिकाणी पेत्र म्हणतोय, तुझ्या संगती हे घडू नये. तो देवाने त्याला ज्यासाठी पाठवलंय त्याच्या त्या सेवेवरतीच आघात करत होता. आणि म्हणून तो म्हणतो की अरे सैताना माझ्या मागो. ज्या वेळेस देवाने एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी बोलावलेला आहे त्यावेळेस ते करत असताना
ते करत असताना ज्या वेळेस तो देवाच्या पद्धतीने करतो त्यावेळेस ते देवाचं कार आहे. संत पाऊल गलातीकरास पत्र पहिला अध्याय 10व्या वचनामध्ये म्हणतो, गलातीकरास पत्र पहिला अध्याय 10व्या वचनामध्ये संत पाऊल लिहित असताना ह्या गलातीकरास मंडळीला अत्यंत स्पष्टपणे तसं, मी आता मनुष्याची की देवाची मनधरणी कराव्यास पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट कराव्यास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर ख्रिस्ताचा दास नसतो. संत पावलावरती लोक म्हणाले, तू माणसांना खुश करतो. तो म्हणतो, मी जर माणसांना खुश करीत राहिला असतो ना तर मी ख्रिस्ताचा दास नसतो झालो. मी अजूनही मंडळीचा छळ करणारच असतो. मी अजूनही त्या असणाऱ्या मंदिरातले जे काही शिष्टमंडळ आहे किंवा जे वडील मंडळ आहे त्यांना मी तोंड देखला न्याय करत राहायचो. त्यांना खुश करण्यासाठी गोष्टी केल्या असत्या. देवाने मला बोलावलं म्हणून मी देवाच्या मागं आलो आणि मी देवाच्या गोष्टी करत आहे. ज्या वेळेस आम्ही माणसाची मनधरणी न करता देवाची मनधरणी करतो त्यावेळेस ती गोष्ट चांगली आहे. त्यावेळेस ती देवापासून आहे. त्यावेळेस तो देवाचा आशीर्वाद आहे. त्यावेळेस ती देवाची कृपा आहे. त्यावेळेस तो देवाचा अनुग्रह आहे. त्यावेळेस तो देवाचा पॅटर्न आहे. त्यावेळेस तो देवाचा नमुना आहे. आणि म्हणून देवाची मनधरणी करण्याकडे आमचं लक्ष लागायला हवं, माणसाच्या मनधरणीकडे नव्हे. आज माणूस आम्हाला फार चांगलं म्हणेल, आम्ही गेलं की आमच्या मागं लगेच आमचं वाईट बोलायला सुरुवात करेल. त्यांना काय समजतंय? तुमच्यापैकी किती जण रविवारी चर्चला येताना शुक्रवार शनिवार रविवारी माझ्यासाठी प्रार्थना करता हो? पुष्कळ लोक आहेत. हे देवा, आम्ही चर्चला चाललोय, आम्हाला आशीर्वाद दे, पाळक साहेबांशी राहा. आणि त्याचं फलित असतं. कधी कधी ऐन वेळेला येतं. 31 तारखेला सांगितलं 1 तारखेला प्रबोधन होईल. कुणीतरी विचारलं, ह्याच्या अगोदर का नाही पाळक साहेबांनी 1 तारखेला प्रबोधन घेतलं? मी म्हणालो, ते देवाला विचारा. देवाने तर पुलपिटला उभा राहिल्यावर सांगितलं ना घे म्हणून. कधी कधी लोक चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारतात. माझा प्रश्न ह्यांना त्यांचा प्रश्न, त्यांना त्यांचा प्रश्न, त्यांना त्यांचा प्रश्न. मला काय गरज? ज्याचा प्रश्न त्याला विचारा. देवाला विचारा, देवा तू का सांगितलं बाबा तिथंच आजच ह्याच वर्षी घ्यायला 1 तारखेला? आम्ही देवाला विचारलं पाहिजे. देवाने तर सांगितलं ना, प्री प्लॅन नव्हतं. रविवारी भक्तीमध्ये आल्यानंतर आम्हाला किती वेळ बसायचं हे आम्ही ठरवून येऊ शकत नाही. पिक्चरला वेळ आहे 3 ते 6. चर्चला वेळ नसते. चर्चला फक्त यायची वेळ येते. त्यात पण आम्ही उशिरा येतो आणि लवकर जायची गडबड करतो. देवाचा पॅटर्न आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस एज्रा संदेष्टा देवाचं वचन वाचत होता त्यावेळेस इस्रायल राष्ट्र देवाचं वचन उभा राहून ऐकत होतं. तो देवाचा पॅटर्न आहे. देवाचं वचन आमच्याकडे आल्यानंतर त्याचं लागूकरण करणं हा आमचा पॅटर्न आहे. मला काय वाटतं, अब्राहम श्रीवास्तवला काय वाटतं हे देवाला आवडत नाही. देवाला काय आवडतं ते महत्वाचं आहे. तो देवाचा पॅटर्न आहे. शलोमोन राजा माहिती का हो? जगातला सर्वात श्रीमंत राजा, सर्वात ज्ञानी राजा, ज्याने देवापासून ज्ञान संपादन केलं. त्याने मोठं शल्मोनाचं मंदिर बांधलं. आजही इतिहासात शल्मोनाचं मंदिरच म्हणतात. पहिलं येऊ दे शल्मोनाचं मंदिर. त्याने किती वेळेस त्या मंदिरामध्ये येऊन म्हणाला, मी हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून आज याजकाचं काम मी करणार आहे. मी अर्पण देतो, मी जातो धूप जाळायला. म्हणाला का हो? म्हणाला का मी जातो आतमध्ये परमपवित्र स्थानामध्ये वलांडण सणाच्या दिवशी संपूर्ण जगासाठी, कारण मी ह्या लोकांचा राजा आहे, सगळ्या लोकांचा. 12 कुळं एकत्र त्यांच्यावर मी राजा आहे. मी जातो आणि शिंपडतो. नाही, त्याला हे माहित आहे हे माझं नाही. हा देवाचा पॅटर्न आहे. त्याला माहित आहे की मी ऍडमिनिस्ट्रेशन या लोकांचं भौतिक सामाजिक करायचंय. धार्मिक जे आहे ते असणारं मंदिराकडे आहे, मंदिरातल्या लेवी वर्गाकडे आहे, मंदिरातल्या याजक लोकांकडे आहे, मंदिरातल्या प्रमुख लोकांकडे आहे. त्याला आपण म्हणतो पॅटर्न. त्यावेळेस ते देवापासून आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, कशाला आपण देवाची गोष्ट म्हणतो? कुठला देवाचे? देवाचं काम आहे. देवाची गोष्ट कोणती आहे? देवाचं काम देवाच्या पद्धतीने करणं, त्याला आपण म्हणतो ते देवाचं काम आहे किंवा देवाची गोष्ट आहे. देवाचं काम माणसाच्या पद्धतीने करणं त्याला देवाचं काम म्हणता येणार नाही. देवाचं काम देवाच्या पद्धतीने करणे सोपं आहे ना? देवाने ह्यात पद्धत पण दिली.
कधी कधी आम्हाला पद्धत माहीत नाही, कारण आम्ही वाचत नाही, आम्ही शोधत नाही, आम्ही बघत नाही, अभ्यास करत नाही, आणि एखाद्याने सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण ते आम्हाला खटकतं. एकदा एक माणूस म्हटला मला, एक ठिकाणी संदेशाला गेलो, पाळक साहेब, पाळक काय देवाच्या तोंडातून पडलेत का? म्हटलं हो. कधी कधी राजे सगळे मला असलेच भेटतात. हो. ते म्हणले कस काय? कारण की देवाने सांगताना सांगितलेलं आहे, जो दोन गोष्टी करतो, म्हणजे देवाच्या वचनाची सेवा करतो आणि देखरेख करतो, हा डबल सन्मानास प्राप्त आहे, म्हणून देवाच्या तोंडातून पडलेत. मी बायबलच्या बाहेर जात नाही हो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं काम देवाच्या पद्धतीने केलं पाहिजे. देवाचं काम माणसाच्या पद्धतीने सुरू केलं ना, मग त्याच्यामध्ये आशीर्वाद येत नाही. काही दिवसापूर्वी आपल्या देशामध्ये शाळेला सुरुवात झाली आणि आपल्याकडे लोकांनी मोर्चे काढायला सुरुवात केली, आणि मला एक फोन आला, पाळक साहेब, बारामतीमध्ये पण एक मोर्चा काढायला हवा, तर तू माझ्यापासून तुझे डोळे आणि अंतचक्षु उघडावेत, म्हणून माझ्यापासून अंजन विकत घे, ते डोळ्यात घाल, मग तुला सत्यता समजेल. आणि त्या अंजन आणि ती वस्त्र देवाच्या वचनाशिवाय भेटत नाहीत. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं काम देवाच्या पद्धतीने केलं तर ते देवापासून आहे, आणि देव त्यासाठी लाउदिकिया मंडळीला दोष लावतो, तुम्ही काम तर करत आहात पण माझ्या पद्धतीने करत नाही, आणि म्हणून त्याला तो देव म्हणतो माझं काम नाही, तुम्हाला माझ्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. आता येऊयात माणसाच्या कामाकडे. माणसाचं काम, दुसरा शब्द आहे माणसाच्या गोष्टीकडे. माणसाच्या गोष्टी काय आहेत? सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, माणसाची गोष्ट म्हणजे देवाच्या असणाऱ्या गोष्टीच्या विरुद्ध. देवाच्या कामामध्ये गौरव कोणाचं? देवाचं. देवाच्या विरुद्ध काम माणसाचं काम म्हणजे काय? स्वगौरव, स्वकेंद्रित गौरव. सगळं मी 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 मी, मला 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 मला, माझं 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 माझं, माझे 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 माझे, आणि मी मला माझे माझ्यासाठी आम्ही कधी कधी दुसऱ्या लोकांना म्हणतो की त्याने असं सांगितलं म्हणून मी केलं. मागच्या आठवड्यात एक उदाहरण ऐकलं, लांब नाही, लोणंद किती लांब आहे इथून? 40-1 किलोमीटर असेल, आहे ना, 30-40 किलोमीटर. त्या ठिकाणी PIV मिशनचं चर्च होतं. ते चर्च काही वर्षानंतर जमीनदोस्त झालं, आणि जो माणूस ते वाचा म्हणून प्रयत्न, त्या माणसाची माझी पुण्यामध्ये मागच्या शनिवारी भेट झाली आणि आम्ही बोलत होतो, आणि ती व्यक्ती म्हणतात म्हणजे आम्ही त्यावेळेस खूप प्रयत्न केले, परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी काही लोक होते की जे आपलेच होते, त्या आपल्या लोकांनी आपल्या काही लोकांना फूस लावली. त्यांना म्हणले नाही नाही, आपण ह्याच्यापेक्षा चांगली इमारत उभा करणार आहोत, आणि मग त्यांना असं वाटलं ह्याच्यापेक्षा जर मोठं आणि चांगलं होत आहे तर चांगली गोष्ट आहे, आणि म्हणून त्या लोकांनी काही ठिकाणी सह्या करून गोष्टी दिल्या. आणि ज्यावेळेस चर्च पडलं त्यावेळेस त्या ठिकाणच्या लोकांच्या लक्षात आलं की अरे बाबा रे, हे जे चुकीचं झालं होत नाहीये. आणि त्यावेळेस तो माणूस जो पाडणार होता, जे पुढारी ते पाडण्यासाठी सहकार्य करत होते, ती सेवा बंद करत होते, आणि त्यावेळेस ज्या ख्रिस्ती इतर माणसाने त्याच्यामध्ये हात घातला होता त्या सगळ्यांना म्हणतो तुम्ही हे करू नका, हे चुकीचं आहे, हे ख्रिस्ताचं आहे, हे देवाचं आहे, देव काम करणार आहे, देवाने उभा केले. आणि ते काय त्यांनी ऐकलं नाही, आणि त्या माणसाने काही वर्षानंतर त्या लोकांची जाऊन चौकशी केली. ज्यांनी न कळत सही केली होती ना, त्यांना देवाने काही काळ शिक्षा केली. त्यांनी देवाकडे क्षमा मागितली, देवा आम्ही न कळत केलं होतं, आम्हाला वाटलं काहीतरी. त्यांना काही आर्थिक लाभ पण झाला होता, आमची क्षमा कर. देवाने त्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला. ज्यांनी निबरघटपणे गोष्टी केल्या होत्या चर्च पाडण्यासाठी, स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी हात घातला होता, त्या लोकांचं, त्या कुटुंबाचं, त्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. ते म्हणाले ज्या ख्रिस्ती तर माणसाने हात घातला तो मनुष्य, शेवटी त्याला रोजंदारीवरती गोष्टी भेटू लागल्या, त्याचं सगळं संपलं. देवाच्या गोष्टीपासून कधी लक्ष लांब करत नाही. देवाच्या विरुद्ध काम करणं. जुन्या करारामध्ये एक शास्त्रपाठ आहे, त्याला 12 जण पाठवले, हेर जा, तुम्ही जाऊन दुधा मादाचा देश हिरुण्या, कणान देश हिरुण्या, वचन दत्त. आणि 12 जण गेले आणि 12 जण परत आले. आणि आल्यानंतर 2 जण म्हणताना म्हणाले की हा देश चांगला आहे, ह्यातमध्ये जाऊ, देवाने हा देश आमच्या तावडीत दिलेला आहे, त्या ठिकाणचे लोक जे आहेत ते आमच्यामुळे घाबरलेले आहेत, देव आम्हाला हा देत आहे. 10 जण मेजॉरिटी उभा राहिली, आणि मेजॉरिटी म्हणाली नाही, आमची मुलं त्या ठिकाणी मरतील, त्या ठिकाणचे जे लोक आहेत हे आगडबंब आहेत, आमच्या पुढे ते डबलच दिसतात, आमच्या उंची जास्त त्या उंच आहेत, धडधाकट आहेत, त्यांच्याकडे चांगलं सैन्य आहे, आणि म्हणून जायचं नाही, आम्ही सगळे मरू. आणि या 10 लोकांनी 2 लोकांना वेळी काढले. म्हणून मी नेहमी म्हणतो, मेजॉरिटी इज नॉट ऑलवेज फ्रॉम द गॉड. आमचं बहुमत देवापासून नाही. आणि त्या 10 जणांनी
6 लाख कुटुंबांना देवापासून दूर नेलं. देव म्हणला तुम्ही तुमच्या मुलाबाळाची चिंता करताना त्यांना घेऊन जातो वचन देसा, तुमच्या सगळ्यांना मारतो. 6 लाख कुटुंबातले वयोवृद्ध सगळे मारले. ज्या वेळेस आम्ही देवापेक्षा, देवाने सांगितलेल्या गोष्टीपेक्षा वेगळं स्टँड घेतो, ज्या वेळेस ते देवाच्या विरुद्ध जातो, त्याला आपण म्हणतो माणसाचा दृष्टिकोन, माणसाची गोष्ट. दुसरी माणसाची गोष्ट काय आहे की ज्याला जगी झालर आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 ते 17 ही वचन या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचत आहे. लक्ष देऊन ऐकूयात. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 ते 17 म्हणतो, जग व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती आहे नाही. व्हेरी गुड. नाही, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. जे जगापासून आहे ते घात करणार आहे, ते देवापासून नाही. आणि काय आहे देहाची वासना? देहाची वासना म्हणजे आमच्या शरीराला जे जे लागतं ते प्राप्त करणं, त्याच्यामध्येच गुरफटून राहणं, त्याच्यामध्येच करत राहणं, त्याला म्हणलेलं देहाची वासना. अन्न, वस्त्र, निवारा, खाणं पिणं, मोबाईल, इंटरनेट, सगळं जी जी माझी गरज, ज्याच्याविषयी मी जास्त इंटरेस्टेड आहे. मनुष्याच्या आतमध्ये जे आहे ना तेच बाहेर निघतं. कधी कधी एखादा माणूस बोलताना म्हणतो, मी मागच्या वर्षामध्ये 10 लाख रुपये कमवले, त्याच्या डोक्यात सारखं पैसाच आहे. पण कुणीतरी सांगतं देवाच्या कृपेने मला इथपर्यंत आले, त्याच्या जीवनात देवाची कृपा आहे. देहाची वासना, आम्ही देहाची वासना शमवण्यासाठी देवाचा मार्ग अवलंबतोय का जगाचा मार्ग अवलंबतोय त्याच्यावरही अवलंबून आहे. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये जगातला सर्वात शहाणा राजा म्हणताना असं म्हणतो, देव धनसंपदा देतो आणि त्या संगती दुःख देत नाही. आमच्याकडे धनसंपदा आहे आणि आम्हाला जर शांत झोप लागती तर देवाची स्तुती करा, देवा तू आम्हाला हे दिलंस. पण आम्ही धन मिळवलं आणि आम्हाला चिंता आहे, झोप येत नाही, आमच्या अंगाला लागत नाही, तर मोठं प्रश्नचिन्ह हे देवापासून. यदा कदाचित जग त्याला होय म्हणत असेल पण देव त्याला नाही म्हणतो. तुमच्या सगळ्यांना आज सांगणं आहे, आज गेल्यानंतर बाजारात जा, तिथं कुठंतरी एक लॉटरीवाला असेल, लॉटरीचं तिकीट काढा. बघा, मी इथंच फुल स्टॉप देऊन थांबलो ना, मी सांगतो, मी घरी पोहोचत नाही तोपर्यंत 2-4 जणांचे फोन येतील, पाळक साहेब तुम्ही चुकीचं सांगितलं. बरोबर आहे ना, होय की नाही? देव त्याला परवानगी देत नाही, लकी ड्रॉला परवानगी देत नाही. पाळक साहेब तुम्ही पुलपीटवरून चुकीचं सांगितलं, तुम्ही बहकलात. लगेच घरी पोहोचत नाही तोपर्यंत 2-4 फोन येतील, कुठंतरी चहाला बसले की तिकडे चर्चा, असं कसं सांगितलं? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देहाच्या वासनेविषयी काय करतो? जग त्याला होय म्हणतो, मग जग म्हणतो ना काढा लॉटरीचं तिकीट, म्हणतो ना दॅट इज अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट, पण डिसअप्रूव्ड बाय द गॉड. देवाने त्याला परवानगी नाही दिली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्याला म्हणतो आम्ही देहाची वासना. जग अप्रूव्ड करतं, जग त्याला होय म्हणतं म्हणून नाही. एक मिशनरी आफ्रिका खंडात गेला आणि आफ्रिका खंडामध्ये सेवा करत असताना बरेच लोकांची ओळख झाली आणि तो शिकत शिकत भाषा शिकला. आणि मग त्याला असं वाटलं आता मला पुरेशी भाषा येते, मला हे लोक माहीत झालेत. 2-1 वर्ष यांच्या संगती राहिलो आणि संध्याकाळी त्यांनी सगळ्या लोकांना गोळा केलं आणि त्यांनी ठरवलं की आता सुवार्ता सांगायची. आणि मग त्याने येशूला बसत तो म्हणाला, मी ज्या देवाची उपासना करतो तो देव मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या देवापेक्षा निराळा आहे. आणि त्याने सांगायला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने येशूच्या जन्माला येण्याच्या अगोदरपासून सुरुवात झाली. येशूचा जन्म, बालपण, येशूची सेवा, बाप्तिस्मा, परीक्षा, एक एक गोष्ट करत 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 तो सांगू लागला. येशूचे प्रवचन सांगितले, लोकांना खूप आनंद झाला. एका गालावर मला दुसरा गाल कर, पायऱ्यावर प्रीती कर, शेजाऱ्यावर प्रीती कर. आनंद, लोक सगळे बसलेले लोक ऐकत आहेत. आणि होय होय म्हणता म्हणता त्याने येशूने जयस्थाने प्रवेश केला. मग ते केल्यानंतर मग त्याने वलांडणाचं भोजन सांगितलं आणि त्या ठिकाणानंतर म्हटला, आणि त्या रात्री गेतशेमनी बागेमध्ये ज्या देवाविषयी मी सांगत आहे तो येशू तिथं गेला. त्याला 12 प्रेषित होते, 12 शिष्य होते. त्यांना शिष्य समजा प्रेषित आपल्या लोकांना समजते, त्यांना समजत नाही.
ते जे होते. आणि मग त्यापैकी एक आला आणि एकाने येशूला धरलं आणि मला, गुरुजी तुमचे क्षेम कुशल असो. आणि त्याने येशूचं चुंबन घेतलं आणि येशूला धरून दिलं आणि येशूला लोक घेऊन गेले. बसलेला सगळा समुदाय जोर जोरात उड्या मारू लागला, यहुदाचा जय जयकार असो, यहुदाचा जय जयकार असो. कारण त्यांच्या संस्कृतीमध्ये फसवणारा माणूस चांगला. देहाची वासना. हा मिशनरी खूप रडला घरी जाऊन, देवा काय झालं. येशू सांगायला आलो, ह्याने तर धरून देणाऱ्याचा जय जयकार केला. देवाने त्याला पुन्हा तयार केलं, पुन्हा उभं केलं. आणि मग तो म्हणाला, त्या येशूच्या जागी तुम्ही होता, तुम्हाला धरून द्यायचं होतं म्हणून तो यहुदा आला. आणि लोक रडू लागले की येशूला धरून दिलं सुवार. आणि त्यानंतर ती अख्खी जमात ख्रिस्ताकडे आली. प्रिय बंधू भगिनींनो, देहाचे जग योग्य म्हणतो म्हणून ते बरोबर होत नाही. हे म्हणत असेल बायबल तर ते. दुसरी देहाची वासना, दुसरा शब्द डोळ्याची वासना. माझा डोळा मला अनेक वासनेकडे घेऊन जातो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, 2 डोळे असून नरकात पडण्यापेक्षा 1 डोळा असून स्वर्गात गेलेला बरा. याचा अर्थ काय? डोळा फोडायचा नाही. ह्याचा अर्थ डोळा मला जे करायला, चुकीचं करायला प्रवृत्त करत आहेत ते काम बंद करायचं. ते नाही झालं तरी चालेल, नाही तर जगातले अर्ध्याच्या लोक एकाच डोळ्याने असते. डोळ्याची वासना. माझी डोळा मला काय वासना देते बघा. आम्ही पाहिल्यानंतर आमच्या डोक्यावर, म्हणून नीतिसूर्य तुझ्या डोक्यावरती निवळीने घरट करू नये. म्हणजे निवळी जी आहे, हा जो पक्षी आहे तो तुमच्या डोक्यावरून उडून जाईल, तो जाऊ द्यात. पण एखादा विचार तुमच्या डोक्यात येईल, पण त्या डोक्याला घरट करून घर बांधू देऊ नका. ज्यावेळेस आम्ही घर बांधू देतो त्यावेळेस पापात. म्हणजे स्तोत्र 1 मध्ये स्तोत्र, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही. एकदा दुर्जनाची मसलत, चुकीचे विचार आमच्या डोक्यात येऊ शकतात, पण ह्या चुकीच्या विचाराकडे आम्ही थांबलो. दुर्जनाच्या मसलत, धर्मनिंदकाच्या धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. एकदा मी ऐकलं, चाललो की आम्हाला उभा राहायला लागतो सैतान. एकदा उभा राहिलो की मग आम्हाला धर्मनिंदकाच्या बैठकीत आम्ही कोठे बसतो आणि कशाची निंदा करतो हे आम्हाला समजत नाही. त्याला म्हणले डोळ्याची वासना. त्याच्याकडे म्हणून मला पाहिजे. त्याच्याकडे ते येण्यासाठी तो फार कष्टातून गेलाय. हो गेला ना, बरोबर आहे की नाही. एकदा लता मंगेशकर यांचा इंटरव्ह्यू झाला आणि त्यांना विचारलं, जगातल्या बरेच तरुण गायक आहेत, त्यांना लता मंगेशकर व्हायला आवडेल. आणि त्या म्हणाल्या, कुणी होऊ नका, कारण की लता मंगेशकर होण्यासाठी जे दुःख मी भोगले ते कोणाला माहीत नाही आणि ते दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नयेत. एलॉन मस्क, जगातला श्रीमंत मनुष्य, ह्याला एका इंटरव्ह्यूमध्ये एका माणसाने विचारताना विचारलं, तुझ्या कंपनीचे शेअर विकत घेऊ नको, अजिबात घेऊ नको, ते कधी पण खाली येऊ शकतात. आणि तो मुलगा बघत राहिला की स्वतःच्या कंपनीचं पण प्रमोशन हा माणूस करत नाही. डोळ्याची वासना. त्याच्याकडे म्हणून मला पाहिलं नाही, देव मला काय देतो ते गरजेचं आहे. डोळ्याचे. तिसरं देहाची वाट. संसाराविषयीची फुशारकी. कधी कधी आम्ही खूप फुशारकी मारतो आणि शास्त्र काय आपण म्हणतो, मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. आम्ही काही करू शकत नाही. मर्त्य मनुष्य तो काय की त्याची तो आठवण ठेवावी. आमच्यावर देवाची कृपा झाली म्हणून आम्ही सगळे नीटनेटके सदन आहोत आणि सगळेचे सगळे, ज्यांच्याकडे कमीत कमी 1 रूम किचन आहे, सगळेचे सगळे लखपती आहे. आपले पूर्वज कुणी नव्हते. आम्हाला जे भेटलं ते देवाच्या कृपेने आणि आमच्या पूर्वजांनी देवावर विश्वास दाखल त्यामुळे भेटलं. म्हणून त्याला म्हणले जगाची वासना. जगाचा पॅटर्न हा देवाचा, ज्या तो माणसाचा आहे. तिसरी गोष्ट, देवाच्या योजनेचा निषेध करणं, ह्याला आपण म्हणतो माणसाची गोष्ट. येशू वधस्तंभाकडे निघाला होता आणि तो पेत्र म्हणतो, निषेध करतो, थांब, बोलू नकोस. ज्या वेळेस देवाच्या गोष्टीला आम्ही निषेध करतो, देवाच्या योजनेला निषेध करतो, देवाच्या सेवेचा निषेध करतो, देवाच्या गोष्टीला निषेध करतो, त्यावेळेस आम्ही देवाचे वैरी आहोत. नवीन करारामध्ये एक सुंदर उदाहरण आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये. पेत्र आणि योहान या दोघांनाच त्या मंदिराच्या वडील मंडळासमोर घेऊन आले आणि आल्यानंतर त्यांना ते लोक सांगू लागले, तुम्ही हे सांगायचं नाही, हा संदेश द्यायचा नाही, येशूच्या नावाने करायचं नाही. आणि त्यांच्यावर ते दोघं जण शांत उभा होते आणि ते म्हणताना म्हणायचे
की अरे कसं काय असं होऊ शकत नाही, आमचं जीवन बदल आम्ही करू शकतो. आणि हे सगळं घडत असताना त्या ठिकाणी गमालेल नावाचा एक माणूस होता. आणि गमालेल उठून उभा राहून म्हणाला, प्रिय बंधूजन हो, अहो इस्रायलाचे पुढारी जण हो, अशाच प्रकारचे लोक काही अगोदर आलेले होते. काळाच्या ओघात ते संपले, कारण की ते काम देवापासून नव्हतं. परंतु आज जे काम चालू आहे ते जर देवापासून असेल आणि ह्या देवाच्या गोष्टीला जर आम्ही विरोध करत असू तर आम्ही देवाचे वैरी आहोत. कोणाचे? देवाचे वैरी आहोत. गमालेलचे शब्द आले. 72 जणांचं शिष्टमंडळ मंदिराचं तोंड बंद करून खाली बसलं आणि त्यांनी सांगितलं निघताना, तुम्ही जा पण ह्या नावाने शिकवू नका. ते म्हणाले, देव आम्हाला सांगतो तसं आम्ही शिकवतो. देवाच्या विरुद्ध गोष्टी करणं, मला वाटतं म्हणून करणं. त्यावेळेस त्या सलेंद्रियाला वाटत होतं नाही यांनी येशूच्या नावाने करू नये, मला काय वाटतंय महत्वाचं नाही, देवाला काय वाटतंय महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवाच्या योजनेचा निषेध करणं, देव जी योजना देतं त्या योजनेला माणसाच्या पद्धतीने फिरवलं. कधी कधी लोक करत नाहीत, लोक थोडं ट्विस्ट करतात. म्हणून गलातिकारास पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो ती सुवार्ता दुसरी नाही तर ती विपरीत केली. म्हणजे काय, थोडी ट्विस्ट केली. तसंच दिसतं पण थोडं ट्विस्ट केलं. तसंच आहे. इंडियन मटेरियल नाही, चायनीज मटेरियल आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या योजनेचा निषेध करणं म्हणजे त्याला आपण म्हणतो माणसाच्या गोष्टीकडे लक्ष असणं. पुढची गोष्ट, गलातिकारास पत्र 1 अध्याय 6 ते 9 वचन. या ठिकाणी संत पाऊल गलातिकारास म्हणतो, प्रिय बंधूजनो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, या सुवार्तेपासून इतक्या लवकर तुम्ही विपरीत सुवार्तेकडे वळाले आहात का? ती दुसरी केवळ नव्हे तर दुसऱ्या अन्य सुवार्तेकडे वळाले का? ती अन्य किंवा दुसरी सुवार्ता नव्हे तर ती सुवार्ता विपरीत करणारे लोक आहेत. प्रिय बंधू, ज्या वेळेस आम्ही सुवार्ता विपरीत करतो, जी सुवार्ता देवाने आम्हाला सांगितली तिच्याशिवाय दुसरी सुवार्ता गाजवू लागतो, दुसऱ्या सुवार्तेकडे जातो, आम्ही त्याला सुवार्ता म्हणू लागतो, त्यालाच आम्ही म्हणतोय देवाचं काम आहे. त्याला म्हटलंय माणसाचा दृष्टांत, माणसाचा दृष्टिकोन. पवित्र शास्त्रात आपल्या सर्वांचा आवडता मनुष्य आहे आणि येशूने त्याला चिन्ह दाखल वापरून म्हटलं, त्याचं नाव आहे योना. आणि योनाला देवाने सांगितलं, योना निघ आणि निनवे शहराकडे जा, कारण की त्यांचं पाप खूप झालंय. तू जा, त्यांना सांग, कारण माझी इच्छा नाही, देवाची इच्छा नव्हती की त्यांना देवाच्या गोष्टी समजल्याशिवाय त्यांचा नाश करावा. योना तुझा. आणि योना हा पक्का यहुदी माणूस. आणि यहुदी माणूस म्हणजे त्याचं म्हणणं आहे देव यहुदी लोकांशिवाय दुसरा कोणावर प्रीती करू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, देवाचं नियमशास्त्र, देवाची आज्ञा, देवाचे नियम, देवाचा शिक्षा ही मला कुठे लागा आहे? वचनदत्त भूमीमध्ये. म्हणून त्याने काय केलं? तो म्हणाला, आता मी ह्याच्यातून एक गोष्ट करतो. कारण त्याने विपरीत, देवाची योजना विपरीत करतोय. तो तारवात बसला आणि तो निघाला तार्शिसकडे जाण्यासाठी. निनवे इकडं तार्शिसकडे जाण्यासाठी तो निघाला. देव म्हणतो, चालला होय, पार जा. मध्ये आणलं वादळ. पुढची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आमच्या कोणा संगती असं होऊ नये. निनवे सोडून तार्शिसला गेल्यानंतर आपल्या संगतीच्या लोकांचे जीव धोक्यात टाकल्यानंतर त्या लोकांनी उचलून आम्हाला समुद्रात फेकू नये. त्यावेळेस देवाने मासा तयार केला. आता देव पाठवेल की नाही कोणास ठाऊक. आणि जो मासा तयार ठेवला होता बरेच दिवस तिथं होता. एक येणारे देवाचा सेवक त्याला पोटात ठेवायचा आहे, त्याला पचवायचा नाही. यदाचित टाकला जर समजा एखादा आ करून बसलाय, बरं झालं आलंय चांगलं जिवंत जेवण. योनासारखे होऊ नका. विपरीत करणं, थोडं बदलणं, जगाच्या पद्धतीपणे बदलणं, त्याला म्हणतो जगाच्या गोष्टी, माणसाच्या गोष्टी. पुढची गोष्ट वचन 23 मध्ये येशू ख्रिस्ताला म्हणताना असं म्हणतो, योना पेत्राला तो म्हणताना असं म्हणतो, देवाच्या कार्यात तू अडखळ नाहीस. ज्या वेळेस आम्ही एखादी गोष्ट करतो, देवाचा दृष्टांत, देवाचं काम, देवाची सेवा, देवाचा मार्ग, देवाचं प्रवचन, देवाची प्रार्थना, देवाच्या गोष्टी यामध्ये ज्यावेळेस मी अडखळत होतो त्यावेळेस तो माणसाचा दृष्टिकोन आहे, तो देवाचा नव्हे. प्रिय बंधू भगिनींनो, जे अडखळण होतात त्याविषयी शास्त्र म्हणतं की तो मनुष्य जन्मला नसतर बरा. यहूदा इस्करियोत विषय म्हणलं ना,
हा धरून देणारा हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. आम्ही जर देवाच्या राज्याला, देवाच्या सेवेला, देवाच्या मंडळीला, देवाच्या कृपेला, देवाच्या अनुग्रहाला, देवाच्या वचनाला, प्रार्थनामय जीवनाला, आध्यात्मिक सेवेला जर आम्ही अडखळलो असो तर ते आम्ही देवाचं काम करत नाही. त्यासाठी आम्हाला प्रतिफळ भेटणार नाही. त्यासाठी देव शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवताना असं म्हणतो, ज्यांनी मंडळीचा नाश केला देव त्यांचा काय हो आशीर्वाद देईल, नाश करेल. सांभाळा. अब्राम श्रीवास्तव यांचे सगळे विचार दैवी नाहीत, पण पवित्र शास्त्र दैवी आहे. पवित्र शास्त्रातलं मार्गदर्शन दैवी आहे. पवित्र शास्त्राचा दृष्टांत दैवी आहे. पवित्र शास्त्रातली कृपा दैवी आहे. पवित्र शास्त्रातली वचनं दैवी आहेत आणि हे माणसाची जीवन बदलणारी वचनं आहेत. जर कुणी एखाद्या माणसाने प्रामाणिकपणे वाचलं तर देव त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलं देवाचं काम किंवा देवाची गोष्ट, माणसाची गोष्ट. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रिय बंधू भगिनींनो वेगवेगळ्या स्तरावर काम करतो. आमचं वैयक्तिक जीवन माणसाच्या तत्वावर चालतं का देवाच्या तत्वावर चालतं? मग देवाच्या तत्वावर जर चालत असेल तर आमचं रोजचं देवासंगती नातं हवायला पाहिजे. देवासंगतीचं रोजचं नातं म्हणजे काय? रोज शास्त्र वाचणं, प्रार्थना करणं, पहिली गोष्ट. साप्ताहिक नातं काय? प्रभुवारच्या भक्तीला जाणं. मासिक नातं काय? देवाने आम्हाला ज्या मानाने आशीर्वादित केलेला आहे, देवाचा दशांश देव सांगतो त्या पद्धतीने देणं. ह्याला आपण म्हणतो माझं वैयक्तिक नातं. एक सुंदर स्लोगन काही दिवसापूर्वी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, त्यात पडलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही सगळ्यांसंगती असतो त्यावेळेस आमचं तोंड सांभाळावं आणि ज्यावेळेस आम्ही एकटे असतो त्यावेळेस आम्ही आमचे विचार सांभाळावेत. माझं वैयक्तिक जीवन माणसाच्या गोष्टीकडे आहे का देवाच्या गोष्टीकडे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. एक माणूस होता, त्याचं नाव सतचित्त आनंद. ही गोष्ट मी 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी सांगितली, परत सांगतो. सतचित्त आनंद. हा सतचित्त आनंद फार कंजूस. ह्याने एक बूट विकत घेतला आणि हा बूट तो वापरू लागला. वापरता वापरता बुटाला छिद्र पडली. तरी तो काय, लोक म्हणायचे अरे बदल ना, पैसे आहेत ना तुकडं. तो म्हणायचा चालतंय ना, नीट आहे ना, अजून करतंय ना. आणि मग सारखेच त्याचे मित्र, आजूबाजूचे शेजारी, अरे हा बूट सतचित्त आनंदच आहे. काय नाव? सतचित्त आनंद. 3 शब्द. सत म्हणजे सत्य, चित्त म्हणजे एकाग्र, आनंद म्हणजे मग तो म्हणाला आता हा बूट बदलायला पाहिजे. आता कसा बदलायचा, पैसे तर खर्च करायचे नाहीत. मग तो आला चर्च ऑफ ख्राइस्ट बारामतीच्या चर्चला. जर समजा बाहेर बुटं काढत असतील तर भक्ती सुरू व्हायच्यातच काय लोकांना भक्ती संपली की जायची गडबड असते ना. कमीत कमी आशीर्वाद घेऊन जाओ, बरोबर की नाही. त्यांनी काढला, दुसऱ्याचा बूट घालून गेला. सगळ्यांनी आपापले बूट घातले. अरे मला बूट भेटत नाही, बूट भेटत नाही, बूट भेटत नाही, बूट भेटत. अरे हा बूट कोणाचा आहे? सतचित्त आनंद. अरे बहुतेक करून तो घालून गेला. चला घरी. त्याच्या घरी 2 बूट हातात घेऊन लोक. अशा वेळेस ज्यांचं काही नाही ते पण जोडतात. सतचित्त आनंद. काय झालं? अरे बहुतेक करून तू चुकीने दुसरा बूट घाला. हा घे तुझा बूट, ह्याला बूट नाही, बूट घालून निघाला. सगळीकडे त्याची आता, अरे हा चोर आहे, पैसे खर्च करत नाही पण चर्चच्या दारातून बूट चोरून न्याला. तो विचार काय करायचं, काय करायचं. म्हणला ह्या बुटाने फार नामुष्की केली. इतक्या दिवस लोक कंजूस म्हणायचे, आता चोर म्हणू लागले. आता काय करायचं म्हणून तो आपल्या घरात बसला, वाड्यात बसला असताना पलीकडे त्याच्या बाजूला, मागच्या बाजूला रस्ता होता. आणि तो म्हणाला ह्या बुटाने माझी इज्जत पण घालवली. आता लोक काय नीट माझ्याकडे बघत नाही. पूर्वी कंजूस होतो, आता चोरटा म्हणून पण लागलोय. ह्या बूट काय बरोबर नाहीत. आणि त्याने ते दोन्ही बूट घेतले आणि ते दोन्ही बूट त्याने आपल्या त्या कंपाऊंड वॉलमधून पलीकडे फेकले. पलीकडे जसे फेकले तसे ते पलीकडे पडले
आणि थोड्या अवघ्या 5 मिनिटामध्ये सतचित्त आनंदाचं दार जोर जोरात वाजायला. त्याने दार काय झालं, हे माप समोर. ते म्हणले काय झालं, ही बुट तुझी का? तो म्हणाला हो. अरे तू बुट फिकली, मागून वरात चालली होती, घोड्याच्या डोक्यावर पडली, घोडा उसळला, नवरदेव खाली, घोडावर, त्याला इजा झाली, त्याला खूप मारला. कधी कधी आमच्या गोष्टी आमच्या पिच्छा सोडत नाहीत. आमचं पर्सनल जीवन देवा सांगते. मगाशी गीत गेलं, पुष्कळ अजूनही उणा प्रभू रे, पुष्कळ अजूनही उणा. आम्ही कधी कधी जस्ट गातो, त्याचे बॅकग्राऊंड समज अर्थ समजतो. आणि नारायण टिळक म्हणतात, तुला पाहिजे तसा मी, देवाला पाहिजे तसं घडवून. त्याला आपण म्हणतो पर्सनल जीवन आमचं देवाकडच्या गोष्टीकडे एका माणसाची. दुसरी गोष्ट, देवाचे सेवक कसे असावेत. बरेच जण मंडळी सेवा करतात वेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या चर्चच्या असणाऱ्या घटक संस्थेत करतात, वेगवेगळ्या असणाऱ्या कमिटीवर आम्ही काम करतो, वेगवेगळ्या संस्थेचं आम्ही पुढारी पण करतो. देवाचे सेवक कशा असावे. गलतीकारास पत्र 1 अध्याय 10 वचन. संत पाऊल म्हणतो, मी माणसांची मनधरणी करतो काय. उदाहरणार्थ आम्ही 3-4 जण चर्च समिती सेवक आहोत, चर्च सेवक आहोत, नोकर नाही बरं का, चर्च सेवक आहोत, प्रामाणिकपणे सांगतो. बायबल सांगतं तुम्ही मंडळीचे सेवक आहात, सेवक आहेत. पण जॉयला असं वाटलं, अरे सेक्रेटरी साहेब आहेत, ह्यांच्या पुढं पुढं करावं. जॉयकडे कोणीतरी काहीतरी बोललं, जॉयने सांगितलं सेक्रेटरी ते असं असं म्हणतात. सेक्रेटरी साहेबांना तुमचं काय आणायचं का, लाईट बिल भरून येतो मी, पाणीपट्टी भरून येतो, तुम्हाला भाजीपाला, ह्याला म्हणतात माणसाची मनधरणी करणं. तो करतोय असं सांगत नाही, मी सांगतोय जर असं झालं तर. ते असं करत नाहीत, असं झालं तर त्याला म्हणतो माणसाची मनधरणी. आम्ही माणसांची मनधरणी करण्यासाठी सेवक वर्ग, वेगवेगळ्या संस्थेवर काम करणारे, वेगवेगळ्या ठिकाणी देवाची सेवा करणारे, वेगवेगळ्या कमिट्यावर काम करणारे, वेगवेगळ्या ऑक्झिलरीचे चर्चचे पुढारी किंवा चर्चच्या असणाऱ्या वेगवेगळ्या घटक संस्थेचे पुढारी हो, कार्यकारी मंडळातली लोक हो, पालक वर्ग हो, आम्ही कोणाची मनधरणी करत आहोत, देवाची का माणसाची. त्यासाठी देव आम्हाला विचारेल. आम्ही पाहायला पाहिजे. जर मला सेवेला पाचारण झालंय तर मी देवाची मनधरणी केली पाहिजे, माणसाची नव्हे. देणारा कोण आहे, देणारा कोण आहे. अहो आम्हाला आमची सगळी पदन सेवा भेटलेत ना, माणसांमुळे नाही भेटली, देवामुळे भेटलीत, देवाने ते दिलीत. मग त्या देवाचा सन्मान केला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, कुटुंब. आमच्या कुटुंबात आम्ही माणसाच्या गोष्टी करतो का देवाच्या गोष्टी करतो. पतीला पतीचा सन्मान आहे का. शास्त्र सांगतं कुटुंब प्रमुख कोण आहे, कोण आहे, स्त्री. कारण की तिला नवऱ्यापेक्षा 10,000 रुपये जास्त पगार आहे, बरोबर ना. तिचं नवऱ्यापेक्षा 2 पुस्तकं जास्त शिक्षण झालंय, बरोबर ना. तिला नवऱ्यापेक्षा जरा थोडी जास्त शहाणपण आहे. थोडं जास्त शहाणपणाला मराठीत शब्द काय राजेश, आहे का कोणी मराठी शिक्षक. हा, स्त्रियांना बरोबर शब्द माहीत असतात. काय म्हटले, 1.5 शहाणा. मला माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त समजतं, 1.5 शहाणा. काय बहिणींना असं वाटतं माझ्या नवऱ्यापेक्षा मला डबल द्याड आहे, त्याला काय म्हणतात मराठीत. बोला हो, माहित आहे शब्द, बोला 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 बोला. 2ला काय म्हणतात सुशील, 2चा पाडा म्हणा बे. हा, काय म्हणतात. ज्ञानाला शब्द काय, प्रतिशब्द. अरे एक मराठी शिक्षक काय होय, अक्क. हा, आले 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 आले, यस. अरे तुम्ही लोक राव फार प्रामाणिक, एकदम सोज्वळ, सगळे शिस्त मार्गात जाणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला शब्दात मला फोड करून करून सांगावे लागते. बरं, कधी कधी स्त्रियांना वाटतं माझ्या नवऱ्यापेक्षा मला जास्त समजतं, मग आमचा पॅटर्न चुकतो. कारण पवित्र शास्त्रातला पॅटर्न आहे, घराचा कुटुंब प्रमुख पती, मग कोण, पत्नी.
शास्त्र सांग येणार आहे कपलकडे नंतर येणार शेवटी है ना. पत्नी मग लेकरं, त्याच्या संगती पॅरलल मग आपल्या गोष्टी, नोकरी चालते 8 तासाची, व्यवसाय चालतो 8 तास, सेवा चालते आपली है ना. एकदा एक पालक मला भेटले, मी 24 तास सेवा करतो, अजिबात करू नको, 8 तास फक्त कर म्हटलो, प्रामाणिकपणे 8 तास पक्की कर. हे 24 तासाच्या नावाखाली पालक लोकांनी आहे ना देवालाच फसवायला सुरुवात केली. 8 तास पक्की सेवा करायची. बघा 8 तासाची सेवा केली ना खूप आशीर्वाद आहे तो. हा 24 तास ऑन ड्युटी आहोत असं म्हणायचं नाही, अरे 5 ते 4 ड्युटी आहे, संध्याकाळचा अहो माझा ॲक्सिडेंट झाला दवाखान्यात, नाही नाही माझी ड्युटी संपली, अजिबात नाही. पाळक सुवेळे आवेळी तयार असतो सेवक. बरं मग पती पत्नी लेकरं त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी. एका माणसाची वृद्धी नाही, समाजाची वृत्ती म्हणजे सगळ्या लोकांची कशी वृद्धी होईल याकडे पाहणं. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही नेहमी समाजासाठी देणं लागतो याविषयी आम्हाला माहिती असायला हवी आणि आम्ही सामाजिक कार्यासाठी द्यायलाच हवं. एखादा माणूस जर चिंतेत आहे, सॉरी याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो, एखादा माणूस तुमच्याकडे आला तो म्हणतो मला खूप भूक लागली, आपण म्हणतो शांतीने जा सुखाने राहा, खूप थंडी वाजते शांतीने जा सुखाने राहा, पांघरून घेऊन झोप. बिचाऱ्याकडे अंगावर गेला एक चादर नाही आणि देवाने आमच्या खिशामध्ये फुल पॅकेट. आम्ही सामाजिक देणं आहोत, आम्ही समाजाला ज्यावेळेस गरज त्यावेळेस आम्ही द्यायलाच पाहिजे. सगळं आमच्यासाठी नाही दिलेलं हो. काही दिवसापूर्वी एक गोष्ट वाचली, रेमंड कंपनीचे मालक, तुमच्या तिला अनेकांनी वाचली असेल, खूप व्हायरल झाली. कोट्यावधी रुपयाचा बिझनेस आणि तो माणूस मुंबईच्या रस्त्यावरती आणि फिरताना दिसतात. काय झालं म्हटले, माझ्या मुलांनी सगळं लुबाडलं जिवंत असतानाच. मी त्यावेळेस वाचताना विचार केला, अरे ह्या माणसाने जर 10 अनाथ पोरांना सांभाळलं असतं तर त्या 10 अनाथ पोराला घरी घेऊन गेले असते, चला वा आमच्या घरी राहिला. आम्ही समाजाचं देणं लागत. यशाचं पुस्तक वाचा, यशाच्या पुस्तकात दिलं आम्ही समाजासाठी काय केलं पाहिजे. नियमशास्त्राचं पुस्तक वाचा, आम्ही समाजासाठी काय केलं पाहिजे, लोकांशी कसं बोलायला पाहिजे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मत्ती शुभवर्तमान 22:39 वचनामध्ये, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजारी, म्हणजे भिंतीला लागलेलं नाही. शेजारीची वाक्य येशूने सांगितली, जो गरजेत तो चांगल्या शंभरुणाच्या दृष्टांतामध्ये जो गरजे त्याला सहकार्य करणं, आम्ही त्याला म्हणतो चांगला शंभरुणी. चांगल्या शंभरुणाची भूमिका बजावण्यासाठी द्या. आम्ही सोसायटीसाठी काय करतो, चर्च काय करतं, मंडळी काय करते, मंडळीला देवाने, मंडळी माणसाच्या गोष्टीने चालते का देवाच्या गोष्टीने चालते. देवाने मंडळीला देवाच्या गोष्टीने चालण्यासाठी काय, मत्ती शुभवर्तमान 28:19 आणि 20 वचन, महान आज्ञा, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस, कुठं ग्रीक शब्द आहे टायथने, आणि जो सर्व राष्ट्र मराठी शब्द आला त्याचा ग्रीक शब्द टायथने, आणि टायथने या शब्दाचा अर्थ आहे जाती आणि जमाती. त्याला दे बाप मत्ती शुभवर्तमान सर्व राष्ट्र म्हणजे प्रत्येक जात एक राष्ट्र आहे असं. प्रत्येक जातीकडे जाऊन शिष्य करा, फक्त बारामतीतल्या लोकांना नाही. अवतीभोवती करा, देव विचारेल. दुसरं वचन मार्क शुभवर्तमान 16:15 वचन, तुम्ही जाऊन सर्व लोकांस सुवार्ता सांगा. सगळ्यांना सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला पाचारण केलंय. आम्ही निवड करू शकत नाही जगाच्या परिस्थितीत. खूप त्रास होतोय, छळ होतोय, नको सांगायला नाही, शहाणपण वापरा, पण सांगायलाच पाहिजे. आणि जर आम्ही करत नाही तर आम्ही देवाच्या विरुद्ध चाललो. देवाचा नियम आम्ही बदललेला आहे आणि आम्ही माणसाच्या गोष्टी करतो, देवाच्या नाही. पुढं योहान शुभवर्तमान 17:21 वचन, तो म्हणतो, हे देवा, त्यांचं वचन ऐकून जे तुझ्यावर विश्वास ठेवतील त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांना देवा एकत्र ठेव. त्यांनी त्यातून जगाला समजेल की हे तुझे शिष्य आहेत. येशूने गेतशेमनी बागेमध्ये खूप मोठी प्रार्थना केलेली आहे. ती शेवटची प्रार्थना, ती येशूची प्रार्थना आहे. आम्ही कधी कधी शेवटच्या प्रार्थनेला म्हणतो ना, प्रभूने शिकवलेल्या येशूची प्रार्थना नाही. येशूची प्रार्थना योहान शुभवर्तमान 17व्या अध्यायात. आम्ही जी म्हणतो शेवटी भक्ती संपत असताना त्याला म्हणतो प्रभूने शिकवलेली प्रार्थना. ती प्रभूची प्रार्थना नाही, प्रभूने शिकवलेली प्रार्थना.
त्या प्रार्थनेत योहान कृष्ण 17 म्हणतो, ज्यांनी यांच्या वचनावर विश्वास ठेवून तुझ्याकडे येतील त्यांच्यात ऐक्य असू देत. मत्ती कृष्ण वर्तमान 5व्या अध्यायामध्ये, जे शांती करणार ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. आम्ही ऐक्याच्या एकत्रीकरणासाठी काम करणारे लोक आहोत. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल. कोणावर पवित्र आत्मा येतो? जे तारण पावलेले आहेत त्यांच्यावरती. मग जेवढे तारण पावले त्यांच्यासाठी व्हायचे. जेव्हा पवित्र आत्मा तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे असे उड्या मारताल, वर चढताल, इकडे करताल ते नाही. सामर्थ्य म्हणजे लोक समोरच्या आत्म्याला देवाचा आत्मा सांगतो काय सांगायचं ते सांगणं, ते सामर्थ्य, तो शब्द आहे. इकडं सामर्थ्याचा वेगळाच अर्थ येतो. नाचणं, उड्या मारणं, लोळणं, उड्या करणं, वकाऱ्या करणं, हसणं, ही करणं, हू करणं, रडणं, सध्या सगळं चाललंय ख्रिस्ती जगात. ते सामर्थ्य नाही. सामर्थ्य म्हणजे ह्या आत्म्याने त्या आत्म्याला देवाच्या कुटुंबात आणण्याचा प्रयत्न करतोय, सामर्थ्य आहे. सामर्थ्य तेव्हा तुम्ही यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि जर मंडळीने हे केलं नाही, मग देव काय करतो माहिती का? प्रेषित 8:1. मंडळीला देवाने स्वयंस्फूर्तीने प्रेषित 1:8 करायला बोलवलंय. जर मंडळीने केलं नाही, मग देव त्या मंडळींवरती प्रेषित 8:1 करतो. काय? वाचा बरं कोणीतरी जोरात. प्रेषितांचे कृत्य 8 अध्याय 1 वचन. शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमातल्या मंडळीला फार छळ झाला, म्हणून प्रेषिताखेरीज त्या सर्वांची यहुद्या व शमरोन या प्रदेशात पांगापांग झाली. त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलं नाही, देवाने छळ आणला आणि सगळीकडे पांगवले. आम्ही जर स्वयंस्फूर्तीने देवाचं काम करणार नाही, तर देव छड्या मारून आमच्याकडनं काम करू घेईल. आता शेवटची पती पत्नी कपल. ज्यावेळेस आम्ही कुटुंबाकडे येतो, पती पत्नीकडे येतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या गोष्टी करतो का माणसाच्या गोष्टी करतो? देवाच्या गोष्टी काय त्या पहिल्या पाहूयात. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय 18 वचन. त्या ठिकाणी देव लिहित असं, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, म्हणून मी त्यासाठी सहकार्य निर्माण करेल. पती आणि पत्नी हे वैवाहिक जीवनाचे संगती असणारे 2 पार्टनर आहेत कुटुंबातले. देवाने ते निर्माण केली. तो असणार पती पत्नीचं फाउंडेशन आहे. कुणी वर नाही, कुणी खाली नाही. म्हणून देवाने स्त्रीला पुरुषाच्या फासळीतून बनवली. एक देवाचा सेवक फार सुंदर लिहितो. अनेक वेळेस मी सांगतो लग्नाच्या वेळेस, तो लिहिताना असं म्हणतो, देवाने स्त्रीला आदामाच्या डोक्यातून बनवली नाही. जर तिथून बनवली असती तर ती पुरुषाच्या डोक्यावर बसली असती. आणि मराठीच्या भाषेत सगळं माहिती आहे. बर, अहो तुम्ही लोक सगळे इकडे बसलेली पुरुष मंडळी आशीर्वाद येत आहे. ह्यांच्या बोलायला गोष्टीसाठी पण हेच उत्तर देत आहेत. बर, मिऱ्या वाटल्या असत्या तो म्हणतो. दुसरी गोष्ट तो म्हणतो, स्त्रीला देवाने टाचीतून किंवा पायातून बनवली नाही. तिथून बनवली असती तर पुरुषाने तिला आपल्या पायाखाली रगडली असती. देवाने तिला फासळीतून बनवली यासाठी की दोघं समसमान आहेत, सारखे आहेत, दोघांना वैचारिक स्वातंत्र्य आहे, दोघं संगती बोलू शकतात, गोष्टी करू शकतात, आपलं कुटुंब चालवू शकतात. पुढे आल्यानंतर येशू ख्रिस्त मत्ती कृष्ण वर्तमान 19 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये येशूला विचारताना विचारलं, हे येशू, सूटपत्र घेणं योग्य का अयोग्य? येशू म्हणताना म्हणाला अयोग्य. तो म्हणला मोशेने कसं सांगितलं? तो म्हणतो मोशे जो आहे तो तुमच्या अंतकरणाच्या कठीण फळामुळे असं बोलला. परंतु तो म्हणताना असं म्हणतो की स्त्री आणि पुरुष युगाच्या आरंभापासून पती आणि पत्नी म्हणून ते शेवटपर्यंत बनवलेले आहेत. ते एकमेकापासून वेगळे होत नाहीत. आणि येशू ज्यांना देवाने एकत्र जोडलेलं आहे त्यांना कोणत्याही मनुष्याने वियुक्त, कोणताही मनुष्य म्हणजे कोणताही मनुष्य म्हणजे ते स्वतः दोघं नवरा बायको पण एकमेकापासून वियुक्त होऊ शकत नाहीत. ते एकमेकांना वियुक्त करू शकत नाहीत.
सासू सासरे वियुक्त करू शकत नाहीत, आई बाप वियुक्त करू शकत नाहीत, समाज वियुक्त करू शकत नाहीत, त्यांच्या असणाऱ्या आवडीनिवडी वियुक्त करू शकत नाहीत, त्यांचं काम वियुक्त करू शकत नाहीत, त्यांची लाईफस्टाईल वियुक्त करू शकत नाहीत. त्यांनी बाय डिफॉल्ट शेवटपर्यंत संगती राहणं गरजेचं आहे, कारण की ते महत्वाचं आहे. आणि त्याला धरूनच इफिसकारास पत्र 5वा अध्याय त्या ठिकाणी संत पौल 31 म्हणतो, ती उभयता दोघं एक देह होतील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या लोकांनो, देवाचं वचन ऐकत असताना आम्ही एकमेकापासून वियुक्त होऊ शकत नाही. हे पवित्र शास्त्राचं त्रिकालवादी सत्य आहे. आपल्या लेकरांची कुटुंब आम्ही वेगळी करू शकत नाही. माहित नाही बहिणींनो, यदा कदाचित वाईट वाटेल, पण ही सत्यता आहे. माहित नाही हे कुठून येतं. मुलाचं लग्न झालं की जी घरातली स्त्री अशी असती यात कुठून तरी सासूपणाचं पॉयझन जागृत होतं. देवाने आपल्या लेकरांना वेगळं करण्याचा अधिकार नाही दिला सासवांनो आणि आयांनो. माझी लेक ती माझी लेक आणि दुसऱ्याची लेक ती कोण? लेखच झाली पाहिजे ती, आणि तिने पण लेख व्हायला हवं. सध्या एक नवीन फंड आलाय, तरुणांना लक्षात ठेवा. नवीन फंड आलाय, तो फंड आहे माझ्या आईला मी काही कधी बोलू शकत नाही, आणि माझ्या आईने मला असं सांभाळलंय. काय सांगतो इफिसकारास पत्र 5वा अध्याय 31 वचन, ती दोघं उभयता मी हे म्हणत नाही आई वडिलांचा अपमान करा. आई वडिलांचा सन्मान करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्या गरजा पाहणं हे गरजेचंच आहे. पण माझी आई म्हणते तेच बरोबर, हे चुकीचं आहे. जगातला कुठलाही मनुष्य 100% चुकी. माझ्या आईला मी बोलणार नाही, चुकीचं आहे. बोलू नका, पण समजून सांगा. मी म्हणत नाही धरलं, तू कशाला म्हणले असं माझ्या बायकोला, हे एक तर नाही तर असं, नाहीतर एकदम अंगावरच. हे भयंकर आहे हो. कुठं चाललोय आम्ही? मी म्हणेल तसंच राहा. कसं होईल? 2 वेगळ्या प्रकारची माणसं आहेत. अहो, तुमचा मुलगा तसा राहत नाही, यात तुमच्यामुळे घरात राहतोय. त्याच्या मित्रांना विचारा बाहेर काय गुण आहेत. आमच्या लेकरांचं कुटुंब आम्ही उद्ध्वस्त करू शकत नाही. आणि आम्ही जर म्हणतो ना त्या दोघांनी आमचं ऐकावं, तर आम्ही देवाच्या गोष्टी करत नाही, आम्ही माणसाच्या गोष्टी करत आहोत, जगाच्या गोष्टी. त्या दोघांचं कुटुंब आहे, त्यांना ते सांभाळू द्या, उभा करू द्या. उलट त्यांना सांगा, बाबांनो रोज शास्त्र घेऊन बसा, रोज वाचा, त्यात लिहिलंय ते करा, त्याप्रमाणे पालन करा, त्याप्रमाणे राहा, आणि पवित्र शास्त्र आधारित ख्रिस्ती कुटुंब उभा करा. फेब्रुवारीत मला वेळ नाही. जर जी तरुण मंडळी ज्यांचं नवीन लग्न झालंय आणि ज्यांना नवीन लग्न होणार आहेत, जर तुम्हाला असं वाटत असेल प्री मॅरिटल काउन्सिलिंग हवी आहे, तर मार्च महिन्यामध्ये क्लास सुरू करूयात. 8 क्लासेस, फक्त 8. समजून घ्या देव काय म्हणतो तुमच्याविषयी. माझ्या आईला मी बोलणार नाही, नको बोलू बाबा, पण चूक तर सांग, काय कुठं चुकती नाही. मी माझ्या बायकोच खरं म्हणतो, ती चुकली, तिला समजून सांग. मुलांनो, जर आम्हाला आईमधला आणि बायकोतला जर दुवा साधता येत नाही, तर आमच्यासारखा निष्फळ मनुष्य दुसरा कोण नाही. येशू ख्रिस्ताने एक दुवा साधला, व आम्ही जगावरून देव स्वर्गात. येशू वधस्तंभावर जाऊन एका बाजूला देवाचा हात धरला आणि एका हाताने आपला हात धरला. सुनांनो, आपल्या सासूला आई करा हो. आपली आई आजारी पडली की फार चिंता होती, कधी गोष्टी करायच्या. सासू आजारी, रोजचीच किटकिट आहे. अरे, प्रत्येक मुलगी ही मुलगी राहिली ना, सगळी कुटुंब नीट आहेत. जगात सध्या न कळत एक म्हण येऊ लागली, मुले आईबापाला सांभाळतात, मुलं सांभाळत नाही. परवा दिवशी एक सद्गृहस्थ म्हटले,
बायका आली की मुलं बिघडतात. मी साधं वाक्य वापरलं, तुमचं काय झालं? बरोबर आहे ना? तुमचं काय झालं? मग गप. पती पत्नींनो, आमचं कशावर चाललंय? आम्ही बरोबर चाललोय का? देवाच्या गोष्टी करत आहोत का माणसाच्या गोष्टी करत आहोत? तुमच्याकडे कपल प्रेयर आहे का हो? आम्ही बऱ्याच गोष्टी डिस्कस करतो ना. बघा, पती पत्नी बऱ्याच गोष्टी डिस्कस करतात. काही गोष्टी मुलांना सांगत नाहीत. त्याप्रमाणे नवरा बायकोची प्रार्थना असावी. एकत्र बसा, प्रार्थना करा, 5 मिनिटं द्या. कौटुंबिक प्रार्थना म्हणजे कपल प्रेयर नव्हे. पती पत्नींनो, पत्नीने आपल्या पतीचे उणे धुणे आपल्या मुलांना सांगायचे नाहीत आणि पतीने आपल्या पत्नीचे उणे धुणे आपल्या मुलांना सांगायचे नाहीत. तुमच्या दोघांमध्ये कमतरता आहेत. माझ्यात ज्या कमतरता आहेत त्या माझ्या पत्नीमध्ये पॉझिटिव्ह पॉईंट आहेत. तिच्याकडे ज्या कमतरता आहेत माझ्याकडे पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि म्हणून लग्नाच्या दिवशी देव म्हणाला, इथून पुढे ती उभयता एक देव होतील. यदा कदाचित लग्नाचा 50वा वाढदिवस झाल्यानंतर पण आमच्या घरात भांडं वाजेल, कारण 2 वेगळ्या विचाराची माणसं आहेत ना हो. आमचा दृष्टिकोन काय आहे? आमचं पती पत्नीचं जीवन देवाचं आहे का माणसाचं आहे? आणि देवाचा दृष्टिकोन, देव म्हणतो तुम्ही सामायिक जीवनाचे वतनदार आहात. तो आमचा दृष्टिकोन आहे. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक जोडी दुसऱ्या जोडीपेक्षा निराळी आहे. सगळे सारखे नाही. मग देवाने कशाला वेगळं केलं असतं? देवाने मला वेगळा का बनवला असता? माझ्या पप्पांना वेगळं का बनवलं असतं? नाहीतर देव म्हटला असता, रत्नाकर श्रीवास्तवला बनवले, आता ह्याचा साचा तोडत नाही, 30-35 वर्षांनी 20-25 वर्षांनी दुसरा रत्नाकर श्रीवास्तव बनवतो. मी बनवला असता? नाही, देवाने मला बनवलं की तो परत माझ्यासारखा दुसरा माणूस बनवला नाही. म्हणून मी माझ्या मुलाचं ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस मी अशी अपेक्षा करू शकत नाही की त्याने माझ्यासारखं राहावं. नाही. आणि मुलांनी पण असं करू नये, ज्यांनी आयुष्यभर आपल्याला रंगारूपाला आणलं त्यांना दिलं ढकलून. शास्त्र सांगतं, इफिस्करास पत्र 6वा अध्याय, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, म्हणजे तुला दीर्घायुष्य लाभेल आणि तुझे कल्याण होईल. अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. माझं वैयक्तिक जीवन, माझं पतीपत्नीचं जीवन, माझं कौटुंबिक जीवन, माझं सामाजिक जीवन, माझं मंडळीचं जीवन, माझं पुढारीपणाचं जीवन हे देवाच्या गोष्टीकडे आहे का माणसाच्या गोष्टीकडे आहे? आणि जर आम्ही माणसाच्या गोष्टीकडे आहोत तर सर्वात चांगलं उदाहरण जक्कयाचं आहे. जक्कय म्हणाला, हे देवा, मी माझं अर्ध द्रव्य गोरगरिबास देतो. जर कोणापासून लुबाडून घेतलं असेल तर ते करतो, परत करतो, चौपट परत देतो. आणि येशू म्हणला, आज हा या अब्रामाचा पुत्र आहे. आज ह्या घराला तारण प्राप्त झालेला आहे. आम्ही सर्वजण चुकू शकतो. पुन्हा आम्हाला सेट राईट करता येतं. पुन्हा आम्ही सेट राईट होऊ शकतो. देवाच्या समक्ष बसून आम्ही पुन्हा नीट करू शकतो. आणि माणसाला बदलायला कुठल्याही आयुष्यातलं कुठलंही वर्ष उशीर झालेला नसतो. तिथून आम्ही नवीन सुरुवात सुरू करू शकतो. मोशे 80 वर्षाचा झाल्यानंतर पुढारी झाला. म्हणून मी म्हणतो, सगळ्यांना 120 वर्षाचं आयुष्य दिले. मावशी म्हणते नको नको, काय केलं? वयोवृद्ध मंडळी नको नको म्हणते, कारण आम्ही देवाकडे फक्त आयुष्य मागतो. आयुष्यासंगतीचा आशीर्वाद नाही मागत देवा. कारण आयुष्याचा आशीर्वाद काय म्हणतो वयोवृद्धाचा? स्तोत्र, एक स्तोत्र करता म्हणतो, ते वृद्धपणातही रसभरीत आणि टवटवीत असतील. तो वृद्धपणाचा आशीर्वाद आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपलं लक्ष देवाकडे लागा. बघा, तुमचं इथून पुढचं आयुष्य अधिक आशीर्वाद. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करू. उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद, त्यानंतर ख्रिस्त पावित्र शांती गीत म्हणून उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो. पेत्राला जे येशू 2000 वर्षापूर्वी बोलला, तुझा दृष्टिकोन मनुष्याचा आहे, देवाचा नाही. आणि आज आमच्या वेगवेगळ्या स्तरावर तो दाखवतो प्रभुदेवा की देवाचा दृष्टिकोन काय, माणसाचा किंवा जगाचा दृष्टिकोन काय.
आणि आम्ही ज्या स्तरावरती काम करतो तर आम्ही कसं राहायला पाहिजे देवाच्या दृष्टिकोनातून, त्यासाठी धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो आणि म्हणतो परमेश्वरा की तुझी कृपा तू सहाय्य करता पुढारी तो आम्हाला देवाच्या दृष्टिकोनातून जीवन जगणारे लोक कर. आम्ही आमच्या जीवनाचा, आमच्या कुटुंबाचा, आमच्या पतीपत्नीच्या नात्यांचा, आमच्या मंडळीचा, आमच्या समाजाचा बाजार करू नये म्हणून तुझी कृपा तू होत. आमचा सांभाळ करणारा देवबाप तो विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू देत. ह्या आठवड्यामध्ये असणारी प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादाने पूर्णतेस तू घेऊन जा. तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येका संगती असू देत. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हा असते आणि जसे आम्ही आमच्या ऋणे ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजो बापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूच्या दुसऱ्याने होईपर्यंत असो. आमेन.